काल आपण म्हणलो होतं की पांडव वनवासाला निघाले, कारण पुन्हा द्यूत खेळलं, एकच डाव, त्याला अनुद्यूत. काल आपण बघितलं ते, आणि एकच डाव खेळले, तोही हरले, आणि मग शांतपणे निघाले. कारण अटच होती की 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. रामाला 14 वर्षे वनवास एवढंच होतं, यानं 1 वर्ष अज्ञातवास हे फार महत्त्वाचं होतं. कारण त्याच्यात शोधून काढलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. कुठे लपून राहतील हे सांगा बरं. शकुनीने व्यावहारिक विचार केला होता की पांडवांचं सगळं राज्य हे आपलं होणार आहे, पांडवांचं सगळं सैन्य आपलं होणार आहे, पांडवांचे जे सगळे मित्र आहेत, आता पांडव 13 वर्षांनी येतील, पुन्हा सोडले तर ते येणारही नाहीत, ते सगळे आपले आता मित्र झाले, आपल्याला मदत करणार आहेत. कुणाच्याही राज्यात पांडव राहू शकणार नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून वनपर्व जिथे संपतं ना, तिथे जो प्रसंग आहे, जो आज आपण शेवटी पाहणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग आहे. तसं बघितलं तर हा कथानकाचा भाग आहे का? हो. महाभारत इथे संपू शकलं असतं, कारण 4ही भाऊ मरून पडलेले आहेत, फक्त युधिष्ठिर जिवंत आहे. युधिष्ठिरही तसाच वागला असता त्या 4 भावांसारखा, तर युधिष्ठिरही मरून पडला असता, आणि मग महाभारत पुढे झालंच नसतं. विचार करा तुम्ही. म्हणून हा वनपर्व जो भाग आहे, पांडव निघाले, ते कसे निघाले याचा अर्थ विदुर कुणाला सांगतो? धृतराष्ट्राला. आणि धृतराष्ट्र मनातून घाबरतो. कसे निघाले ते बघा. युधिष्ठिराने कापडानं आपलं तोंड झाकलं होतं. तो म्हणला, मला राग तसा आलेला नाही आहे, पण एक सात्विक संताप आहे. कालही आपण बघितलं की मला त्या कर्णाला जाळावं अग्नीनं असं वाटत होतं, पण शेवटी मी त्याच्या पायाकडे बघितलं आणि त्याचे पाय बघितले की मला आईची आठवण येते. त्यावेळेला त्याला माहीत नाही की हा आपलाच मोठा भाऊ आहे म्हणून म्हणाला मी ते. पण कधीतरी माझी दृष्टी पडली आणि त्या दृष्टीतून काय अन्याय आमच्यावर असा जर विचार आला तर ज्या व्यक्तीवर किंवा वास्तूवर पडेल, नुकसान होईल त्याचं, म्हणून त्यांनी झाकून घेतलेलं आहे. भीम असे दोन्ही हात वगैरे दाखवत, जसा एखादा पैलवान जातो ना, 13 वर्ष थांबा, 13 वर्षानंतर आलो आणि संपलाच तुम्ही. त्यांनी काय सांगितलं? 100च्या 100 कौरवांना मारणार, त्यापैकी दुर्योधनाला मांड्या त्याच्या आणि दुःशासनाची छाती मारणार त्यानं. ही भीमाची प्रतिज्ञा आहे, ते तो करत जातोय. अर्जुन काय करतोय? माती घेतोय आणि ती माती अशी टाकतोय खाली. म्हणजे मातीचे कण जसे खाली पडतायत तशी बाणांचा वर्षाव मी करेन. 13 वर्ष थांबा. त्याच्यानंतर नकुल काय म्हणतो की मी माझ्या चेहऱ्यावर राख वगैरे फासून घेतलेली आहे, लोकांना दिसता कामा नये, ओळखता कामा नये. कारण मी जर असाच गेलो या अवस्थेत तर कदाचित काही लोकांना माझ्याबद्दल, विशेषतः तरुणींना, आकर्षण निर्माण होऊ शकतं आणि मग ते आमच्यासाठी नको, ते त्याच्यापेक्षा मी ओळखताच येता कामा नये. सहदेव म्हणतोय माझा चेहरा असाच काहीतरी लावून मलिन करून घेतलेला आहे, दृष्ट नको लागायला. उरली कोण? द्रौपदीने केस सगळे पुढे घेतलेले आहेत आणि ती जणू काही सांगते की आज जशी मी केस मोकळे सोडून 5 पती दास झालेले आहेत, त्यांच्या मागून झाले, 13 वर्षानंतर कौरवांच्या सगळ्या स्त्रिया रडतील, केस मोकळे सोडावे लागतील, विधवा होतील. आणि ते जात होते. त्यांच्याबरोबर नगरातले, हा प्रसंग कुठे घडला? हस्तिनापूरला. विद्वान लोक, संत, ऋषी, कितीतरी प्रजाजन जायला लागले. युधिष्ठिर त्यांना हात जोडून सांगतोय, आम्ही वनवासाला निघालोय,
आणि तुम्ही जर आलात तर त्या वनवासाला काही अर्थ उरणार नाही. ते म्हणाले तुम्ही जर गेलात तर या हस्तिनापूरला काही अर्थ उरणार नाही. तुम्ही इंद्रप्रस्थात स्वतंत्र राजधानी स्थापन केली होती, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही तुम्हाला येऊन भेटत होतो. आता वनवासात जाणार, जिथे तुम्ही तिथे आम्ही. नाईलाज झाला युधिष्ठिराचा. युधिष्ठिर दुःखी राहायला लागला. वनवास सुरू झालेला आहे, दुःखी राहायला लागला. त्याच्या दुःखाचं कारण विचारलं. तो म्हणाला माझ्याकडून जे झालं ते झालं, त्याच्याबद्दल मला दुःख नाही. वनवाससुद्धा मी अत्यंत आनंदाचा करू, त्याच्याबद्दलही मला दुःख नाही. मी धर्मानंच वागलो, कारण माझे जे गुरु की ज्यांनी मला द्यूत खेळायला शिकवलं त्यांनी अट घातली होती की द्यूत खेळायला बोलवलं की जायला पाहिजे, नाहीतर माझी जी शपथ तुला घातलेली आहे त्या शपथेचा भंग होईल. म्हणून एकदा द्यूतातून कुणी सोडवलं, द्रौपदीने सोडवलं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. ते अर्ध्या वाटेवर होते, अजून आपल्या इंद्रप्रस्थाला पोचलेलेच नव्हते. तेवढ्यात शकुनीने पुन्हा दुर्योधनामार्फत धृतराष्ट्राला सांगितलं की विदुराला पाठवान एकच डाव खेळायचा, एकच डाव. आणि त्याला जशी द्रौपदी त्याचे भाऊ लावले होते तसं काही लावायचं नाही. फक्त 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. विदुर सगळे दुष्परिणाम सांगतो द्यूताचे आणि म्हणाले आत्ता तुम्ही भोगलेत. याचा अर्थ विदुराला सुचवायचं की येऊ नका तुम्ही पुन्हा खेळायला. पुन्हा कशाला ते सगळं. पण युधिष्ठिर त्या शपथेत अडकलेला. तो म्हणला नाही मी जातो. आले आणि पुढे काय झालं ते आत्ता सांगितलं. युधिष्ठिर दुःखी काय, तो म्हणतो माझ्याबरोबर माझ्या भावांना आणि पत्नीला भोगावं लागते. म्हणजे राजवाड्यात असते तर पक्वान्न खाल्ली असते, इथे आता कंदमुळं फळं खावी लागत आहेत त्यांना. पण माझ्याबरोबर इतर लोक जे आलेले आहेत त्यांच्या खाण्याचे हाल होत आहेत, त्यामुळे मी दुःखी आहे. बघा युधिष्ठिराचं दुःख काय. हे विद्वान लोक, हे संत लोक, हे ऋषी माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांना मी खायला देऊ शकत नाही आहे, याचं मला वाईट वाटतं. एका धौम्य नावाचे त्यांचे कुलगुरू आहेत, ते त्यांच्याबरोबर आलेच. हां, मगाशी एक सांगायचं राहिलं की जशी द्रौपदीच्या मागून धौम्य ऋषी चालत होते. आणि धौम्य ऋषी करत काय होते तर यम आणि रुद्र यांचं, रुद्र म्हणजे शंकर काळाची देवता आणि यम मृत्यूची देवता. म्हणजे 13 वर्षानंतर जे मंत्र तुमच्या मुलांसाठी म्हणावे लागतील ते मरणाचे मंत्र मी आत्ता म्हणतोय. हा धृतराष्ट्र आणखीन घाबरला. विदुरांनी त्याला काय सांगितलं, याच्यावर एक सोपा उपाय आहे. तुझा दुर्योधन जो आहे ना त्याचा त्याग कर. आणि त्याग करायचं म्हणजे त्याला कुठे टाकायचं नाही आहे, हो, त्याला राजवाड्यातच ठेवायचा. फक्त तुझ्यानंतर सिंहासनावर दुर्योधनाऐवजी दुःशासन बसेल, इतकं सोपं होतं ते. पण हा आतून दुर्योधनाला इतका घट्ट बांधलेला होता. ज्ञानेश्वरांनी सुंदर वर्णन केलेलं आहे की पुत्रस्नेहे मोहितू, मोहित म्हणजे मोहित, पुत्रस्नेहाचा आपल्या या दुर्योधनाबद्दल प्रेमाचा एवढा मोह झाला होता. अंतर्बाह्य अंधू, आंधळा तो बाहेरून होता, आतूनही आंधळा होता. त्याला किती जणांनी प्रकाश दाखवायचा प्रयत्न केला. जसं रावणाने कुणाचंही ऐकलं नाही तसं दुर्योधनाने कुणाचंही ऐकलं नाही, फक्त शकुनीचं ऐकलं. मग हे झालं. अशा वेळेला म्हणाले काही हरकत नाही. 12-13 वर्षांनी जी यमाची म्हणजे मृत्यूची आणि काळाची म्हणजे रुद्राची जी सूक्त म्हणली जातील प्रेतयात्रेच्या वेळेला ती आत्ता धौम्य म्हणतायत, याला अर्थ आहे की नाही. हा घाबरतो धृतराष्ट्र. पांडवांना परत बोलव ना, आणि त्यांना त्यांचं राज्य देऊन टाक, संपलं. नाही, दुर्योधनाला वाईट वाटेल. म्हणून ह्याला वाईट वाटतं धृतराष्ट्राला. तो रडतो आणि कदाचित खरं रडत असेल. तो रडतो ते पांडवांच्यासाठी नाही की आपल्या मुलांचं आयुष्य 13 वर्ष राहिलेलं आहे. नक्कीच सगळ्यांनी व्यासाने सुद्धा सांगितलं 13 वर्ष तुझ्या मुलांचं आयुष्य आहे, नंतर संपलीच तुझी मुलं म्हणून समज. हे सगळेजण अशा शब्दात का सांगत होते, त्याचा तरी परिणाम धृतराष्ट्रावर व्हावा. पण तो आतून आणि बाहेरून आंधळा होता, त्यामुळे त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. इकडे पांडवांना जे धौम्य ऋषी कुलगुरू त्यांचे ते त्यांच्याबरोबर असणारच.
त्यांनी सांगितलं की युधिष्ठिरा, तुला दुःख कशाचं आहे? हे इतके लोक आपल्याबरोबर आले, त्यांना खायला आपल्याला घालता येत नाही. सूर्याची उपासना कर, कारण या पृथ्वीला अन्न देणारा सूर्यच आहे. आपल्याला सुद्धा धान्य सूर्य देतो, हे गवत वगैरे वाढवून गाई हरणं वगैरे देतो. मग हरणं वगैरे वाघसिंह खातात. प्रायमरी जो कंझ्युमर आहे त्याला जे खायला लागतो तो शाकाहारच आहे, आणि ते सूर्य देतो. सूर्याची उपासना कर. सूर्य प्रसन्न झाला आणि म्हणाला, तुला स्वतःसाठी जर काही पाहिजे असतं तर मी दिलं नसतं. मी तुला एक सूर्यस्थाली देतो. सूर्याची थाळी म्हणजे अक्षय पात्र. जोपर्यंत मी आकाशात आहे तोपर्यंत तू फक्त वाढत जा पदार्थ. हां, भात पाहिजे का, भात पाहिजे का, भाजी पाहिजे का, भाजी कधीही संपणार नाही. हजारो लोक जरी जेवायला असतील तरी तू त्यांना विचारत जायचं की तुम्हाला लाडू पाहिजेत का, लाडू पाहिजेत का, वाढत जा, संपणार नाही. हे अक्षय पात्र आहे. सूर्योदयापूर्वी नाही आणि सूर्यास्तानंतर नाही, ग्रहण काळात नाही. मी आकाशात आहे तरच तुला हे अक्षय पात्र, ज्याला सूर्यस्थाली, स्थाली म्हणजे थाळी, सूर्याची थाळी म्हणलेलं आहे. बघा, एक सहज सांगतो गोष्ट की पांडव आता गेलेले आहेत, त्यांना खिजवण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी वनवासात सुद्धा दुर्योधनाने 1-2-3 गोष्टी केलेल्या आहेत. आत्ता एक बघूया. दुर्वास ऋषी येतात. या सगळ्यांना राग आलाय. हो काय तुम्ही कपट द्यूत खेळलं आणि त्या सात्विक पांडवांना वनवासात पाठवलं? परत बोलवा त्यांना. सगळेजण सांगायला आलेत. यांनी कोणाचंही ऐकलेलं नाही, शाप दिलेला आहे. प्रत्येक वेळा धृतराष्ट्र सांगतो, माझी काही हरकत नाही, दुर्योधनाला विचारा, माझी काही हरकत नाही, दुर्योधनाला विचारा. ते मैत्रेय ऋषी आलेले आहेत. ते म्हणाले, मी तुला सांगतोय, अरे तुम्ही जगा, 13 वर्षांनी मरणार, ते पाहिजे का तुला? नाही नाही, 13 वर्षानंतर युद्धात आम्ही सुद्धा त्यांना मारू. असणार आहे काय त्यांच्याकडे अंगावरचे कपडे? कोण त्यांच्या बाजूनी लढणार आहे? आमच्या बाजूनी केवढं सैन्य आहे, आमच्या बाजूनी केवढे पराक्रमी वीर आहेत. 13 वर्षानंतर नाही, ते मरतील. आत्ता त्यांना वनवासात जाऊन मला मारता येत नाही आहे, कारण ती अट आहे म्हणून, नाहीतर मी आत्ताच त्यांना मारलं असतं. या हेतूने एकदा तो गेला, जरा दुसऱ्या हेतूने. पण आत्ता बघा, दुर्वास ऋषी आले. हे रागवण्यापूर्वी त्यांना प्रसन्न केलं पाहिजे, म्हणून दुर्योधनाने त्यांची एवढी सेवा केली. ते म्हणाले, मी प्रसन्न झालोय, मी तुझं प्रिय काय करू, म्हणजे तुला काय पाहिजे ते सांग. तो म्हणाले की पांडव वनवासात आहेत. हो म्हणाले, मला माहीत आहे. नाही, त्यांना दुःख, आणि ती विशेषतः द्रौपदी काय तेजस्वी, तीही राजकन्या, आज बिचारी ते वनवासात राहत आहेत. काय हे बघा, यांच्यामुळे ते वनवासात गेलेत, आणि हा दुःख व्यक्त करतो. दुर्वासांना हे कळत नाही का? पण मग मी काय करू? तुम्ही तुमचे 10,000 शिष्य जे आहेत घेऊन आलेत, त्या 10,000 शिष्यांचं त्यांच्याकडे जेवायला जा. तुम्हाला जेवण घातल्यामुळे अन्नदानाचं पुण्य त्यांना मिळेल आणि त्यांचा वनवास सुखाचा होईल. हे दुर्योधनाचे विचार ऐकल्यानंतर दुर्वासांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, तथाच, तुम्ही तसंच करेल. जायला लागले. इतक्यात दुर्योधन पळत जातो. एक सांगायचं राहिलं की तुम्ही दिवसाच्या जेवणाला जाऊ नका, रात्रीच्या जेवणाला जा. आता लक्षात आलं ना? रात्रीच्या जेवणाला अचानक आले, ती थाळी कामच करणार नाही आहे, आणि ती थाळी भरून अशी ठेवता येत नाही. पाहिजे त्यावेळेला वाढायचं, गरज असेल त्याप्रमाणे दुर्वास गेले. या ऋषीवर स्वागत करतोय. दुर्वासांचं स्वागत म्हणजे काय, महत्त्वाचे ऋषी आहेत. कोण करतो? युधिष्ठिर. ते म्हणाले, आम्ही चालत आलो, आम्हाला भूक लागलेली आहे, चांगलं जेवण पाहिजे. तो म्हणतो की तुम्ही स्नान करून या, भोजन तयार ठेवतो. अशा वेळेला तिथे जे वर्णन आहे ना, बऱ्याच वेळेला जे प्रसंग असतात ना, आपल्या जीवनात घडणारे प्रसंग असतात, वरच्या पातळीवर असतील, कारण ती महान मंडळी आहेत म्हणून, पण तसंच घडतं. ज्या वेळेला ते म्हणतात की जेवायला यायचं आहे, त्यावेळेला द्रौपदी आतून या, तो थांब ग म्हणतो, या आंघोळ करून या, पाहिजे तेवढं जेवण घालतो. त्यावेळेला ती म्हणाली, मी तुम्हाला करून बोलवत होते, अहो रात्रीची वेळ आहे, आता त्यांना काय खायला घालणार होतं. पण तो म्हणाला, मी वेळ केला नाही, ते जेवायला आलेले आहेत, त्यांना जेवण पाहिजे. मी हो म्हणालो. आता मात्र आपल्याला काहीतरी तजवीज केली पाहिजे. ती म्हणाली, काय तजवीज करणार? दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तर तो हाय. अशा वेळेला धावा कोणाचा करायचा? कृष्णाचा करायचा. कृष्ण धावून आला.
आणि आल्यानंतर म्हणतो मला काहीतरी खायला दे, भूक लागली आहे. त्यावेळेला ती म्हणते दुष्काळात 13वा महिना. आधी त्यांना खायला काय घालायचं ही मला चिंता आहे, आणि तुला खायला घालू नाही, काहीतरी घाल, त्याशिवाय मी तुझं काम काय आहे ते ऐकणार सुद्धा नाही. ती म्हणाली सगळं संपलं नाही, तुझ्याकडे ती सूर्याची थाळी आहे ना, ती आण बरं. आणि म्हणतो की अरे हिला एक पान लागलेलं आहे भाजीचं एक पान लागलेलं आहे, ते खातो आणि कृष्ण ढेकर देतो. ज्या वेळेला ब्रह्मांड हे तृप्त झाले, आपण म्हणतो ना दूध घेई सद्गुरू, ब्रह्मांड हे तृप्त झाले, सद्गुरूला नैवेद्य दाखवला, सद्गुरूचं पोट भरलं की ब्रह्मांडाचं पोट भरतं. तसंच इथे झालं. याने कृष्णाने ढेकर दिल्यावर गंमत बघा, हे सगळे ऋषी जे आंघोळ करत होते ते पाणी जे होतं ना, त्या पाण्याचा अमरस झाला हो. आणि मग प्रत्येकजण आशीर्वाद घेतायत ओंजळीनं पितायत. इतका सुंदर लागला त्यांना की सगळेजण ज्या वेळेला नदीच्या काठावर आले आंघोळ करून, आंघोळ म्हणजे आंबरस खाऊन, त्यावेळेला सगळेजण ढेकर द्यायला लागले. आणि म्हणाले दुर्वासांना की तो सात्विक आहे, त्याच्या अन्नाचा जर आपल्याकडून अपमान झाला, लक्षात ठेवा, तर आपल्याला नरकात जावं लागेल. त्यांनी वाढून ठेवली असतील ना पानं. युधिष्ठिर आहे तो, तेव्हा आपण अंधारातच तोंड काळं करूया. दुर्वास म्हणाले मी तुम्हाला तेच म्हणणार होतो, मलाही ढेकर यायला लागले. बराच वेळ झाला येत नाहीत हे लोक परत. त्यावेळेला युधिष्ठिर भीमाला म्हणतो ए जाऊन बघ रे, त्यांना काही संकट वगैरे आलं आहे का. कृष्ण म्हणतो संकट आलेलं नाही आहे, तुझ्यावर जे संकट आलं होतं दुर्वासांच्या निमित्तानं ते संकट टळलं. आता हा प्रसंग सांगितल्यानंतर आमची जी मुलं असतात ना, ॲलर्ट मुलं, आम्ही नेहमीच म्हणतो सावध मुलं पाहिजेत, कॉन्फिडंट मुलं पाहिजेत. एका मुलाने हात वर केला, सर याचा अर्थ द्रौपदी भांडी नीट घासत नव्हती. हा का, कारण भाजीचं पान कसं राहिलं. बघा मला असले प्रश्न आवडतात. अरे जो कृष्ण नुसतं ते खाल्ल्यासारखं करू, त्याला ते भाजीचं पान हवंच होतं का. अगं इथे बघ काय लागलंय, खाल्लं. हे अभिनय नाटक असू शकतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय की ते एक संकट टळलं. अशी अनेक संकटं येत गेली. दुसऱ्या वेळेला हा म्हणाला की सगळ्यांना घेऊन आलो, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपा, प्रत्येकाचा उद्देश निराळ होता. 13 वर्ष ते राहणार होते, त्यातली 12 वर्ष उघड राहणार होते. काही वर्ष गेल्यानंतर आठवणी यायला लागल्या. कुंतीला सुद्धा द्रौपदीची आठवण यायला लागली. पण कुंतीला सांगितलं होतं तू वनात येऊ नकोस, तुला त्रास होईल. मग ती म्हणाली ठीक आहे. भीष्माचार्य म्हणाले बरेच दिवस झाले अर्जुनाला बघितलेलं नाही आहे, युधिष्ठिराला बघितलं नाही आहे. द्रोणाचार्य म्हणले माझ्या लाडक्या अर्जुनाला बघितलेलं नाही. असे करत हे सकर्ण आला, सगळेजण आले. मनात हेतू काय लक्षात ठेवा की अगदी सुंदर जायचं, झगझगीत वस्त्र घालून, राजवस्त्र घालून रथातून, आणि पांडवांना खिजवायचं की धर्म धर्म करत काय जीवन जगताय तुम्ही. आयो मग ह्याच्यात आले ना जोरात. गंधर्व हे माणसाच्या वरची अवस्था आहे. ते आपल्या स्त्रियांसह तिथे जे सरोवर होतं त्या सरोवरात स्नान करत होते. याने आव्हान दिलं चला बाजूला व्हा, हे सरोवर आमच्या राज्याच्या हद्दीत येतं, आम्ही इथे स्नान करणार. तो गंधर्व म्हणाला आम्ही कोण माहीत आहे का तुम्हाला. काय असेल तर आमच्याकडे भीष्माचार्य आहेत, कर्ण आहे माझ्याकडे, सगळ्यात त्याचा कर्ण. काय होणार, युद्ध झालं की हो. आणि तो गंधर्व होता, काही ठिकाणी त्याचं नाव चित्रसेन म्हणलेलं आहे. त्या गंधर्वाने दुर्योधन, दुःशासन यांना बांधलं आणि घेऊन जायला लागला. ते वरच्या अशा पातळीवर राहतात. हे अर्जुन आणि भीमानं बघितलं, टाळ्या वाजवत ते आले. आमची फजिती करायला आले होते, आम्हाला खिजवायला आले होते आणि स्वतःचीच फजिती झाली. युधिष्ठिर रागवला त्यांच्यावर. ते म्हणाले ज्या वेळेला ते आणि आपण भांडतो त्यावेळेला आपण 5 आणि ते 100 असतात, पण ज्यावेळेला तिसरा कुणीतरी भांडतो त्यावेळेला आपण 105 असतो. वयम पंचाधिकम शतम. आता 2 पार्टी नाही आहेत, एकच पार्टी आपली. जा त्या यांचा पराभव करा आणि या लोकांना सोडवून आणा. त्यांनी गंधर्वाचा पराभव केला, अर्जुन वगैरे केले आणि यांना सोडवलं. आणि म्हणाले की युधिष्ठिराला नको नको, आम्ही त्यांना भेटायला आलो नव्हतो, आम्ही स्नान करायला आलो होतो. काय भेटणार आहेत सांगा बरं. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांनी कौरवांचा
मग कौरवांनी पांडवांचा द्वेष करण्याचा प्रयत्न केला. अशी कोणती तरी शक्ती होती की जे पांडवांचं रक्षण करत होते. कारण पांडवांची बाजू सत्याची होती, न्यायाची होती आणि मुख्य म्हणजे सात्विक होते. युधिष्ठिराच्या रूपानं असं एक सुदर्शन चक्र एका शक्तीचं, सुदर्शन चक्र कृष्णाचं नाही, एका शक्तीचं रक्षण करत होतं पांडवांचं. शिवाय हे होते, ऋषी होते, व्यास आले. व्यासाने अनेकदा त्यांची भेट घेतलेली आहे. व्यास आले आणि म्हणाले एकाच ठिकाणी राहू नका, दुसऱ्या वनात चला. या वनाचं नाव होतं काम्यक वन. काम्यक, कामना, त्याला पाहिजे होती सूर्याची थाळी, ती मिळवली. आता द्वैत वन म्हणून आहे, त्याच्यात जा. हा द्वैत वनात गेला. तिथे नवीन ऋषी, नवीन आश्रम, नवीन सत्संगती. आणि युधिष्ठिर इतका श्रवण करून तयार झाला या 13 वर्षात. आधी तो ज्ञानी होता, आता तो विवेकी बनला. कारण एकांत आहे, शांत. ते भाऊ अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर हे 4 जण आनंदात होते. ऋषी यायचे सगळ्यांचा सत्कार करायला. कायम 2 जण रागवलेले आणि सूडानं पेटलेले, भीम आणि द्रौपदी. द्रौपदीचा अपमान झाला होता आणि भीमाला आपल्या प्रतिज्ञा कधी खऱ्या करतोय याची घाई झाली होती. तो परत म्हणायचा, मी जाऊन त्याची मांडी फोडून येऊ का, मी जाऊन त्याची छाती फोडून येऊ का, मी परत येतो. नाही म्हणाले, जायचं नाही म्हणजे नाही 13 वर्षाशिवाय. आणि भीम अडवला होता त्याला, कोणी युधिष्ठिराने. अशा वेळेला ज्यावेळेला युधिष्ठिर एकटा त्यांना दिसायचा त्यावेळेला द्रौपदी आणि भीम त्याला टाकून बोलायचे, त्याचा अपमान करायचे की काय तुम्ही धर्माच्या मूर्ती भोगा आणि ती अधर्माची मूर्ती, ते राज्य भोगतायत, राजवाड्यात आहेत, सगळे उपभोग घेत आहेत, त्यांचं सगळं छान चाललं आहे. आणि आपण त्यावेळेला त्याचं एकच उत्तर आहे शांतपणे, तुमचं बोलून झालं, धर्मो रक्षते रक्षता. मी धर्माचं रक्षण करणार, करतोय आणि केलं आहे. धर्म माझं रक्षण करेल. काय रक्षण करतोय? थांबा ना तुम्ही, अजून आपल्या जीवनाचा शेवट कुठे झाला आहे? हे शेवटपर्यंत तो म्हणतो धर्मो रक्षते रक्षता. भीम म्हणायचा की काय दादा, तुला कुठली दुर्बुद्धी झाली ते द्यूत खेळायचे आणि परत दुसरं द्यूत खेळा. मी सहदेवाला पहिलं द्यूत खेळल्यानंतरच म्हणलो तो अग्नी आण, मी माझ्या दादाचे म्हणजे युधिष्ठिराचे हातच जाळून टाकतो, मी पुन्हा तो द्यूत खेळणार नाही, मी ते जाळायला पाहिजे होते. हे सतत म्हणतो. भीमानी जवळजवळ कधीही त्याच्या त्या प्रसंगाबद्दल क्षमा केली नाही. आणि द्रौपदी तर तसंच त्याला मोकळे केस दाखवायचे. 5 पती आहात ना तुम्ही, म्हणजे 5 वेळा मी सुवासिनी आहे ना, काय मला वैधव्य आणलेलं आहे तुम्ही, हे सतत द्रौपदी बोलायचे. द्रौपदी म्हणजे मूर्तिमंत यज्ञाची ज्वाला आणि भीम म्हणजे सूडाचा अग्नी. ते कधीच शांत राहिले नाहीत या 13 वर्षात. पण बऱ्याच वेळेला एकांतात तो द्रौपदीला समजावून सांगायचा, मला माहीत आहे की माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालो आहे, पण मीही एका शपथेनं त्यावेळेला ती म्हणायची, नाही आमचंही चुकतं, तुम्हाला बोलायला नको असतं, पण आता भोगत आलो आहे ना, आता किती वर्ष राहिली? 2 वर्ष राहिली. मधल्या काळात काय काय घडलं ते बघा. मार्कंडेय नावाचे ऋषी आले, ते त्यांची अवस्था बघून हसायला लागले. भीमाला राग आला, आम्ही असे भोगतोय तुम्ही हसताय, जखमेवर मीठ चोळल्यासारखं. युधिष्ठिरांनी शांतपणे विचारलं, ऋषीवर आत्तापर्यंत जे जे आले त्यांनी आम्हाला सहानुभूती व्यक्त केली, आमच्या दुःखानं ते दुःखी झाले आणि तुम्ही हसताय काय, म्हणजे जणू कौरवांच्या बाजूचे असल्यासारखे हसताय काय? ते म्हणाले, चांगला प्रश्न विचारलास. मी का हसतो? मला आठवण झाली रामाची. रामाला का 14 वर्षे वनवास भोगावा लागला? रामाची काय चूक होती म्हणून. पण 14 वर्षानंतर रावण मरणार होता, हे लक्षात घ्या. जो आपण म्हणतो ना की काय वसिष्ठांनी मुहूर्त शोधून काढला यौवर राज्याभिषेकाचा, रामाला तो यौवर राज्याभिषेक झालाच नाही. दशरथ मेला, भरत सिंहासनावर बसलाच नाही. या तिन्ही बायका आणि इतरही त्याच्या पत्नी सगळ्या विधवा झाल्या, सगळे हाल झाले अयोध्येचे आणि ह्यानं वनवासात जावं लागलं. कसला मुहूर्त हा? शुभ मुहूर्त कसा असायला पाहिजे? आणि वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. त्यावेळेला 2 पद्धतीने विचार करायचा. म्हणून मार्कंडेय म्हणाले, मी हसतोय, काय दैवाची लीला आहे म्हणून मी हसतोय. दुसऱ्या पद्धतीने विचार काय करायचा, समजा रामाला यौवर राज्याभिषेक झाला असता, बरोबर,
दशरथाची योजना काय होती? 1 महिना थांबायचा, लगेच त्याला राज्याभिषेक करायचा आणि आपण 3 राण्यांसह वनवात निघून जायचं. आता रामाचा मला वियोग हा त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांचा शाप आहे. आमचा मुलगा गेला, त्याच्या वियोगाने आम्ही त्याचं नाव घेत छाती बडवत मरतोय, तसाच तू तुझ्या मुलाचं नाव घेत. ह्याला बरं वाटलं, कारण त्याला मूल नाही आहे, या निमित्ताने मूल होईल. बरोबर, मग ते बडवायचं, छाती बडवत रडायचं, वियोग ते नंतर पाहून घेऊ ना. दशरथाची योजना चांगली होती, पण तो राम माझ्यापासून दूर जाणं हे मला सहन होणारं नाही आहे. पण मी एखादी व्यवस्था वगैरे सगळी केली, मी रामापासून दूर जाणं हे जास्त चांगलं आहे ना. पण ती योजना झाली नाही ना. तसंच तुमचं झालं. मला जसं हसू येतंय हे तुम्हाला भोगावं लागलं, रामाला भोगावं लागलं, काय दैवाची लीला आहे. पण मला हसू खरं येते की आज जे मस्तीत आणि मत्तपणे राज्य करतायत दुर्योधन वगैरे, फक्त 13 वर्षे त्यांच्या आयुष्याची उरलेली आहेत. पण माहीत नाहीत त्यांना. आपण हे भारीक बघा, हा हा म्हणता नवरात्र संपलं की हो, किती फास्ट गेलं नवरात्र. आपण निदान या निमित्ताने काही ऐकलं आहे, चांगलं म्हणजे आपण अगदीच काही वाया घालवलेलं नाही आहे. पण दिवस किती भरभर जात आहेत, हा महत्त्वाचा विषय आहे. तर तसं 13 वर्षच त्यांचं आहे, म्हणून मी हसतोय. हां, मग हरकत नाही. ते काय म्हणाले माहीत आहे ना, मार्कंडेय ऋषी, हा मार्कंडेय ऋषी असलं, मैत्रेय ऋषी ज्यावेळेला इकडे आले आणि दुर्योधनाला समजायला लागले, अरे त्यांना कशाला झाले नाहीत त्या, आता बोलव परत. नाही म्हणला, तुम्ही मला कशाला सांगता, ती अट होती, त्या अटीप्रमाणे ते गेलेले आहेत, आम्ही त्यांना पाठवलेलं नाही. डाव हरली, अट होती, गेले. त्यावेळेला ते म्हणतात, लक्षात ठेव, मी तुला शाप देतो की तू जर त्यांना आणलं नाहीस तर भीमाच्या प्रतिज्ञा खऱ्या होतील. म्हणजे काय? भीमाच्या प्रतिज्ञा, 1 दुर्योधनाची मांडी, दुःशासनाची छाती आणि 100 मुलं मारणार. आणि त्याप्रमाणे भीमाने 100 मुलं मारली. धृतराष्ट्राची म्हणून त्याला प्रचंड राग, गांधारीला प्रचंड राग. पण याने विचारलंही नाही त्यांना. हे युद्ध संपल्यानंतर 18 वर्ष गांधारी आणि धृतराष्ट्र हे पांडवांकडे राहत होते. प्रत्येक वेळेला भीम त्यांचा अपमान करत होता. तो म्हणतो, दिसत नाही ना तुला अंधाया, खेळतोस का कुस्ती, म्हणून शड्डू मारायला. ऐकू येतोय ना? हां, कुणाला? धृतराष्ट्राला. कारण धृतराष्ट्राच्या बाहूत बळ होतं. त्यांनी गांधारीचा अपमान केला नाही, पण प्रत्येक वेळेला धृतराष्ट्र दिसल्यानंतर भीम म्हणलेला, खेळतोस का कुस्ती. कारण त्याला आवळून मारायचा प्रयत्न केला होता ना, म्हणून कृष्णाने तो पुतळामध्ये ठेवला, पुतळ्याचे तुकडे झाले. हे त्यालाही माहीत आहे, खेळतोस का कुस्ती. क्षमा नाही केली भीमाने. भीमाचा स्वभाव क्षमा न करण्याचा आहे. परंतु त्यांनी ज्या प्रतिज्ञा केलेल्या आहेत ते योग्य करण्यासाठी केलेल्या आहेत. अरे तुमची सुद्धा वहिनी आहे ती, आपण चुलत भाऊ आहोत, आपले आजोबा एकच आहेत, आपले फक्त वडील निराळे आहेत. भीष्माचार्य जसे आमचे तसे तुमचे, व्यास जसे तुमचे तसे आमचे. फरक आहे आमचे पांडू आणि तुमचे धृतराष्ट्र, बाकी काय फरक आहे? एकच आहे. ऐकलं नाही ना त्यांनी कधी, म्हणून कौरवांना भोगावं लागलं. पांडव, तो म्हणतो की काय घाबरू नकोस रे, शेवटच्या वर्षात आपण त्यांना शोधून देऊ. आज आपण तिथपर्यंत येऊन थांबणार आहोत. गंमत बघा, कृष्ण अजूनपर्यंत त्यांना कुठे भेटायला आलाय. कृष्णाने तिला वस्त्र पुरवली, त्यावेळेला तो खाली आलेला नाही आहे. नंतर संवाद झालेला आहे की कृष्णा, माझी एवढी विटंबना झाली, त्यांनी केसाला धरून मला आणलं, सगळ्यांच्या समोर मला जमिनीवर आपटलं, आणि नंतर माझं वस्त्र, इतकी माझी तू विटंबना होईतोपर्यंत वाट का पाहिलीस. तो म्हटला, मी वस्त्र घेऊन तयार होतो तिथे, तू मला बोलवलंच नाहीस. ज्यावेळेला हात वर करून, कृष्णा आता फक्त तू, त्यावेळेला मी आलो. तुझा स्वतःच्या सामर्थ्यावर जोपर्यंत विश्वास होता तोपर्यंत मी आलो नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून झालं ते. पुढे एकदा कृष्णाला ती विचार, कृष्ण म्हणाला, खरं म्हणजे मी शाल्व आणि सौव या 2 राजांबरोबर लढत होतो, त्यावेळेला इथे द्यूत झालं. मी जर रिकामा असतो तर मला निमंत्रण नसतं तरी मी आलो असतो आणि द्यूतच होऊ दिलं नसतं. मी त्या शकुनीला सांगितलं असतं, हे बदल रे ते फासे. इथे कुणाचा तरी त्याचा अहंकार होता, सात्विक अहंकार. कुणाचा? युधिष्ठिराचा. आपण दुसरे हे बदला ना, ह्याच्यात काहीतरी घोळ आहे. आणि घोळ होताच ना, ते फासेच कपटी होते. जरासंधाचं स्मरण करून
तो हे टाकायचा 12 म्हणजे जेवढं मी मागितलं होतं दान तेवढं मला मिळालं. दान म्हणजे नंबर येतात ते, आणि त्याप्रमाणे सोंगट्या हलवून तुझा पराभव झालेला आहे. उघड उघड खोटं आहे. अशा वेळेला जर आपण विचार केला, युधिष्ठिर सात्विक आहे, पण कुठेतरी अहंकार आहे. कुठला अहंकार? की तो खेळतोय ना त्याने, ह्या वेळेला मी जिंकेन, ह्या वेळेला मी अरे किती डाव हरला होता तो. पहिल्यांदा सैन्य हरला, नंतर वैभव हरला, राज्य हरला, दागदागिने हरला, सगळे कोशात असलेले पैसे हरला, नंतर सहदेवाला हरला, नकुलाला हरला, अर्जुनाला हरला, भीमाला हरला, स्वतःला हरला आणि पांचालीला. की कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. एकदा त्यांनी ही खंत व्यक्त केली की मी खेळतच गेलो, त्यावेळेला माझ्या डोक्यात काय शिरलं कुणास ठाऊक. ज्यावेळेला सहदेवाला लावण्याचा प्रश्न आला तेव्हा मी ब्रेक लावायला पाहिजे होता. आता नाही, इतके डाव खेळलो, आमचं सगळं राज्य झालं, ठीक आहे, आम्ही आमच्या मित्राकडे जाऊन राहतो आणि तिथून आम्ही आमचं राज्य परत मिळवू. हे दास झाले ना, हे त्यांना राजवस्त्र काढायला लावली, सगळ्या दरबारात वस्त्र बदलायला लावली, आणि दासाची म्हणजे नोकराची जी वस्त्र असतात ती त्यांना घालायला लावली. खाली मान घालून वर मान उचलायची नाही. किती अपमान केला या 5 जणांचा आणि नंतर त्यांच्या पत्नीचा. हे कधीतरी युधिष्ठिर म्हणायचा, पण त्याचं रक्षण केलेलं आहे. आता एकदा कृष्ण आला होता, त्यांनी पहिलं वाक्य काय सांगितलं, मी जर असतो तर द्यूत होऊच दिलं नसतं. पण आता बघा ना, ही जी भूमी आहे ना, तिला रक्ताची तहान लागलेली आहे आणि तिला कौरवांचं रक्त पाहिजे, आणि ते त्या भूमीला पाजल्याशिवाय मी राहणार नाही, अशी प्रतिज्ञा कृष्णाने केलेली आहे. म्हणजे म्हणतात ना, आय विल सी टू इट, मी बघतो ना ते भीम, ती जी भूमी आहे आता कुरुक्षेत्राची होती, यांच्या रक्ताने तिची तहान भागवल्याशिवाय मी राहणार नाही, ही प्रतिज्ञा कृष्णाने केली. द्रौपदीला बरं वाटलं, भीमाला बरं वाटलं. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणला, जे होणार आहे ते होणार आहे, अघटित जे नाही घटित आहे, घडणार ते घडणारच आहे, अघटित असं काही घडणार नाही आहे. तेव्हा तू म्हणतोस तसं होणार असेल तर होऊ दे. अशा निरनिराळ्या गोष्टी चाललेल्या असताना आपण शेवटच्या महत्त्वाच्या प्रसंगाकडे येतो, आणि तो जो प्रसंग आहे मागे कधीतरी एकदा मला वाटतं त्या विषयावर आपण बोललो होतो, यक्ष प्रश्न. त्याच्या आधी 1-2-3 प्रसंग बघा. शापित नहुष, आपण ती कथा बघितली. भीम एकदा जात असताना वनात त्याला अजगर दिसतो वाटेत पडलेला. तो बाजूला हो, कारण आपल्याकडे अजून एक आहे, कोणाचा पाय वगैरे असं ओलांडून जायचं नाही. आपण ओलांडून जात नाही, कोण झोपलेला असेल असं ओलांडून जात नाही. 2 प्रसंग आहेत, ते दोन्ही प्रसंग आपण बघणार आहोत. बाजूला हो, मी रस्त्याने जातोय दिसत नाही का, तो पण मी रस्त्यात पडलोय दिसत नाही का. अजगर. भीमाला वाटलं काय असं घेऊन फेकून देऊ. भीम प्रयत्न करतो, त्याने विळखा घातला. भीम सोडायचा प्रयत्न करतो, विळखा इतका घट्ट होता, कारण तो जो नहुष राजा होता, ज्याला इंद्राचं सिंहासन मिळालं होतं, पण त्याला इंद्राची पत्नी हवी होती. इंद्राची पत्नी, तिचं नाव इंद्राणी किंवा शची. ती शची काय म्हणते की कल्पना करता येणार नाही अशा वाहनातून मला ये. विमानं त्यावेळेला अनेक विमानांचं वर्णन येतं, रथातून काय, डोलीतून काय, सगळेजण जातात, कल्पना करता येणार नाही. तर ते म्हणाले डोली तर नेऊया, पण डोली चालवणारे जे लोक आहेत ना ते ऋषी निवडूया. म्हणून ऋषींना त्यांनी सांगितलं, मोठे मोठे ऋषी, आणि ते म्हणतात याला इंद्राचं सिंहासन मिळाले, म्हणजे नहुष राजा हा तसा चांगला आहे राजा, ययातीचा पिता. एक चूक झाली, ते मला शची पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि इतकी त्याला घाई झाली, सर्प सर्प वेगात चाला वेगात चाला असं तो ऋषींना सांगत होता. ऋषींनी काही वेळा ऐकलं. ऋषींना पालखी वाहण्याची कुठे सोय होती, ऋषी पालखीत बसायचे. इथे उलटं झालं, त्याने ती पालखी ठेवली आणि शाप दिला की साप हो, सर्प हो. आणि आम्हाला वेगात, सर्प वेगात जातो, अजगर हो, अजगर वेगात जात नाही, पडून राहिलेला आहे. मग तो शरण आला ऋषींना. ऋषींची शक्ती आहे ना ती सगळ्यात वरची आहे, सगळ्यात वरची म्हणजे देवांच्याही वरची ऋषींची शक्ती आहे. आणि त्यामुळे काय, नारद हे ऋषी आहेत, व्यास हे ऋषी आहेत, त्यांना केवढा मान आहे. जातील तिकडे, ते राक्षसांच्याकडे गेले ना तरी सगळेजण उठून उभे राहतात. नारदांचं सगळीकडे स्वागत आहे, आपल्याला माहीत आहे. नारद देवर्षी आहेत, म्हणजे ऋषींची एक ग्रेड आहे. ते गंमत बघा, ज्या वेळेला हे सगळे प्रसंग घडत होते त्यावेळेला
हा विचार करतो युधिष्ठिर. भीम गेला होता काहीतरी आणायला. एक प्रसंग असा घडला की द्रौपदी म्हणाली की आपण ज्या गंधमादन पर्वतावरून येत होतो तिथल्या फुलांचा सुवास मला एवढा आवडला की ती काही फुलं मला आणून. बाकीचे म्हणले आता किती लांब राहिला तो. भीम म्हणला मी जातो ना. द्रौपदीचा एकही शब्द भीम खाली पडू देत नव्हता. म्हणून नाथ ती म्हणायची, ती भीमालाच म्हणायचे. बाकीचे 4 नवरे होते पण त्यांना पतिदेव वगैरे काय म्हणे, नाथ फक्त भीम. भीम गेला आणायला, अजून कसा आला नाही म्हणून युधिष्ठिर बघायला गेला तर भीमाला अजगराने विळखा घातलेला आहे. मी सोडायचा प्रयत्न करतो तो जास्त घट्ट करतोय. मग इतकं की भीमाला आता मरतोय की काय अशी परिस्थिती आहे. भीमाला त्या अजगराने विचारलं, मी तुला सोडतो, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. त्याला उशाप काय मिळालेला आहे की तुला मी अजगर बनवलेला आहे. अजगर म्हणजे तू असशील तिथे पडून राहशील आणि विचार करशील. आपल्याला चिंतन करायचे, आपल्याला अभ्यास करायचे आणि आपल्याला संशोधन करायचे. संशोधन इज रिसर्च, अभ्यास इज स्टडी. आणि आपल्याला चिंतन करायचं आहे, थिंकिंग. हे काय ट्रॅफिक स्क्वेअरमध्ये होणार आहे का? नाही ना. ट्रॅफिक पोलिसाला सांगितलं की जरा ध्यान कर, कसं करेल? सगळे ॲक्सिडेंट होतील त्यांनी जर ध्यान केलं तर. कारण त्याच्या आजूबाजूचं वातावरणच तसं आहे. पण एक उदाहरण सांगतो, अमेरिकेत घडलेलं उदाहरण आहे. तिथे ट्रॅफिक रूल आपल्याकडेही असतात की इकडच्या तिकडच्या गाड्या थांबवून झेब्रा क्रॉसिंग असतं ना, तिथे पॅडेस्ट्रियन म्हणजे पादचारी लोकांना, आपले पायी जाणाऱ्यांना रस्ता क्रॉस करायला ते असतात. तिथे काय शिकागोचा रस्ता तो प्रचंड क्राऊडेड, म्हणजे 4 बाजूच्या गाड्या जायला जवळजवळ 5-10 मिनटं लागली असती. ज्यावेळेला स्वामी डोळे बंद करून रस्त्यावर आणि ट्रॅफिक स्क्वेअर, हेवी ट्रॅफिक, आवाज निरनिराळे वाहनांचे आणि हॉर्नचे सुद्धा असतील, त्यावेळेला ज्यावेळेला आता पादचारी लोकांनी जावं म्हणून तो सिग्नल लागला त्यावेळेला स्वामीजी हलवावं लागलं. नंतर पलीकडे नेल्यानंतर ते विचारतात, स्वामीजी कुठे होतात तुम्ही? त्यावेळेला म्हणाले, खरं सांगू, आय वॉज इन हिमालयाज. म्हणाले शिकागोच्या रस्त्यावर. दॅट वॉज माय बॉडी. माझं शरीर शिकागोच्या रस्त्यावर होतं, पण माय माइंड, माझं मन. आणि मी काय ऐकत होतो? शंकर नृत्य करत होता आणि डमरू वाजवत होता. त्या डमरूतून मला हर 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 हा आवाज. आता एवढी ट्रॅफिक आहे, एवढे आवाज आहेत, आजूबाजूला एवढी गर्दी आहे, पण त्यांनी स्वतःला इतकं आयसोलेट म्हणजे इतकं निराळं केलं की हिमालयात. आणि ते प्रत्यक्ष जावं लागत नाही हो. मानसपूजेची हीच गंमत आहे. मी नुसती डोळे मिटून आई म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर आईचा चेहरा उभा राहतो. आईला जाऊन काही वर्ष झालेली असतील, तिचं चित्रही मी रोज बघत नसेल, पण माझ्या हृदयात तिची जी प्रतिमा उठलेली आहे. डोळे मिटल्यानंतर चंद्र म्हणलं की आपल्याला चंद्राचं चित्र दिसतं. आपण तिथे असू शकतो. आपल्याला नुसतं डोळे मिटून चंद्र म्हणतो आणि कुठे चंद्रकांत. आपलं तसंच असतं. आपल्याला चंद्र म्हणजे काहीतरी पाहिजे नाहीच, आपल्याला व्यवहारातल्याच गोष्टी पाहिजे असतात. म्हणून आपण चित्त स्थिर होत नाही. पण इथे गंमत बघा की ज्या वेळेला कृष्ण, युधिष्ठिर हे सगळं करतात त्यावेळेला त्यांना एक महत्त्वाची शक्ती मिळते. ती म्हणजे एक प्रतिस्मृती. म्हणजे काय की आधी ठरलेलं असतं ते कधी विसरत नाही. अभ्यास करण्यासाठी जर मी आलो आहे या परदेशात, तर परदेशात मी अभ्यासच करेन. हां, मला पैसे नाहीत म्हणून नोकरी करावी लागेल. नोकरी करताना माझ्या मनात अभ्यासाची विचार असते. एक चांगलं कथानक आलं आहे महाभारतात, थोडक्यात सांगतो तुम्हाला. कच देवयानी. ज्यावेळेला इंद्राने शुक्राचार्यांची आई म्हणजे भृगु ऋषीत सगळ्यात महत्त्वाचे त्या भृगु ऋषींची पत्नी, ती काहीतरी कृती करत होती. दुष्ट शक्ती तिच्या रूपाने व्यक्त होत होती. देवांना त्रास होत होता, मारली तिला. भृगु ऋषी म्हणाले, ठीक आहे, मलाही लक्षात आलं होतं, तुम्ही मारलीत, माझी काही हरकत नाही. शुक्राचार्यांना राग आला. ते म्हणाले, तुमची पत्नी मारली पण माझी आई मारलेली आहे. तेव्हा मी आता देवांची बाजू सोडतो आणि दैत्यांकडे म्हणजे राक्षसांकडे जातो. शुक्राचार्य असे अतिरेकी होते विचारांचे, एक्स्ट्रीम ज्याला म्हणतात, ते आले देवांकडे, राक्षसांकडे आणि म्हणाले, तुमचा पराभव होतो कारण देवांकडे अमृत आहे. अमृत म्हणजे देव मेले वगैरे नाही, अमृत वगैरे घालतं परत जिवंत होतात, किंवा अमृत पिलं तर ते मरत नाही. मी असा एक मंत्र शोधून काढतो, संजीवनी मंत्र.
की राक्षस मेले, चला प्रेत ठेवा, मी पाणी म्हणून तो मंत्र म्हणतो आणि त्यांच्यावर शिंपडलं की परत जिवंत होतील. राक्षसांचं सैन्य हे कधीही कमी होणार नाही जोपर्यंत मी आहे, माझा मंत्र आहे तोपर्यंत. इकडे काय झालं, हा जो अमृताचा कुंभ होता, ही सगळी कथा ह्या महाभारतात आता विचारतात, मग गरुडाने काय केलं म्हणून तो कशासाठी नेत होता. गरुडाची आई, आता परत ती कथा सांगायला पाहिजे, मी सांगत नाही कारण किती कथा सांगाव्या लागतील. गरुडाची आई तिच्या बहिणीच्या बंदिवासात होती. आता गमतीदार एकच सांगतो, बंदिवास का, तिला कोणी विचारत नव्हते. तिचे साप नाग यांची आई ती, कद्रू नाव तिचं, आणि ही विनता, हे गरुड वगैरे सारख्या देवभक्तांची, देवांची चांगली संगत असलेल्या लोकांची आई होती. विनतेला सगळेजण नमस्कार करायचे आणि गरुडाला वैनतेय म्हणतात. आणि वैनतेय त्यालाही नमस्कार करतो आपण, कारण ते विष्णूचं वाहन आहे. तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर जे 2 खांब आहे, गरुड हनुमंत पुढे उभे राहते, त्या खांबांना नमस्कार करायचा असतो किंवा त्या खांबाला आलिंगन दे, गरुडा तुला नमस्कार, हनुमंता तुला नमस्कार, आणि मग पांडुरंगाकडे जा. हा जो प्रकार आहे ना, तसंच तिथे होतं. त्यावेळेला ती म्हणाली की एकदा ती आपल्या बहिणीकडे जाते, विनता चांगली असते. आता ती म्हणाली मी काहीतरी कारस्थान करते. कारस्थान म्हणजे कट कारस्थान, कॉन्स्पिरसी. त्यावेळेला ती म्हणते सूर्याच्या रथाला जे घोडे बांधलेले आहेत त्यांचा रंग काय. कोण विचारतं, ती कद्रू जी आहे कोण, सापांची देवत आई. ती म्हणते अर्थातच पांढरा, सूर्याचा रथ पांढरा, सूर्याचे घोडे पांढरे, सूर्य म्हणजे तेज आहे. ती म्हणाली नाही, रथाचे घोडे काळ्या रंगाचे आहे. उद्या सूर्योदय होईल त्यावेळेला आपण ठरवूया. मी म्हणतो ते खरं झालं तर तू कायम माझ्या बंदिवासात राहायचंस, परत जायचंच नाही. आणि तुझं खरं झालं तर मी तुझ्याबरोबर येईन कायम बंदिवासात राहण्यासाठी. तिने सर्पानं बोलवलं, म्हणजे आपल्या मुलांना, आणि सांगितलं सरपटत जा आणि सूर्याचे घोडे त्यांच्या याला लपेटून राहा. उदयाला ज्यावेळेला सूर्य येईल त्यावेळेला सगळीकडे काळे सर्प असल्यामुळे त्या घोड्यांचा रंग काळा दिसेल. आणि तसंच झालं, शायनिंग ब्लॅक, कारण सर्प होते ते सगळे. ती म्हणाली असं कसं झालं, पण आहेत ना काळे, हो, आता कायम माझ्या बंदिवासात राहायचं. आता ह्याच्यातून उपाय काय. गरुड म्हणाला माझ्या आईला तुम्ही तुरुंगात टाकलेत, एक काम कर, आम्हाला अमृत आणून दे. म्हणजे माझे जे विषारी आहेत ना पुत्र, त्यांना अमृत घातलं तरच लोकांच्यात त्यांना मान मिळेल. आणि मला सगळेजण दिसला साप की मारा, हे दिसला नाक की ठेचा, माझ्या मुलांना कोणी स्वागतच करत नाही कारण विषारी आहेत ते. अमृत आणलं तर चांगलं आहे. आता गरुड काय म्हणतो, आईसाठी मी करायला तयार आहे. अमृताचा कुंभ करताना मला वाटतं इंद्राशी वगैरे त्याला लढावं लागतं. चोचित कुंभ घेतो आणि येतो. ही काय सांगते आपल्या मुलांना, म्हणजे नागांना वगैरे, अमृताचा कुंभ खाली ठेवायला नको म्हणून दर्भाचं आसन. दर्भ तुम्हाला माहीत आहे, दर्भ म्हणजे जे इथे आणतात, भटजी वगैरे आणतात निर्णय. अरे ते तुम्ही तो दर्भ असा जर केला तर रक्त येईल हातातून, इतकी त्याला धार असते. त्या दर्भाचं आसन दर्भासन म्हणतात. ते केलं, त्याच्यावर पवित्र कुंभ नको का ठेवायला. गरुडाने योजना केलेली असते. हे आपल्या हिंदी सिनेमात घडतं बघा. मुली नेलेल्या आहेत, 15 लाख रुपये दे, मुलगी परत करतो. आधी मुलगी परत कर, आधी पैसे दे. हां, मग काय करायचं, एक पाऊल तू पुढे ये, एक पाऊल मी पुढे येतो. आता शेवटी जो करेल ना, इकडे तसंच झालं. गरुडाने ठरवलेलं होतं आईला परत करा, आणि त्यांनी कुंभ ठेवला. आईला पंखावर घेतलं की लगेच चोचीत तो कुंभ उचलायचा आणि परत यायचं. नाग काय उडणार आहेत, नाग उडून माझा काय पाठलाग करणार आहेत. आणि सर्प हा शत्रू आहे गरुडाचा. गरुडाच्या ह्याच्यात नेहमी एक साप आपण बघतो की नाही, काय करणार आहेत माझं वाईट, ही त्याची योजना असते. ते दर्भासन मांडलेलं आहे. हिने आपल्या मुलांना बोलवलेलं आहे की अमृत आहे, अमृत गेलं. हे विषारी का झाले तुम्हाला सांगतो. नको ती क्युरिओसिटी, आपल्याला नको ते लोकांना हवं असतं. चिकित्सा ज्या वेळेला हलाहल झालं आणि शंकर ते पीत होता त्यावेळेला काही थेंब खाली सांडले. हे म्हणतात शंकर पितोय, काहीतरी मजा असली पाहिजे म्हणून विंचू आणि साप यांनी ते प्यायलं. ते सगळी त्यांची संतती आणि सगळे विषारी झाले ना.
आता त्याची आई त्यांना विष काढून अमृतमय बनवते. आईची ही योजना आहे. तुझ्या आईला सोडते. गरुडाने ते आणलं, दर्भावर ठेवलं आणि आईला द्या. आईला आल्याबरोबर त्यांनी ते हे केलं आणि घातलं. आता एकदम त्यांनी उचललं. या सर्पानं काय वाटलं की काहीतरी सांडलं असेल. तो कुंभ घेऊन गेला, काहीतरी सांडलं असेल म्हणून त्यांनी चाटायला सुरुवात केली आणि दर्भामुळे त्यांच्या जीभ फाटली. आजही सापाची जीभ फाटलेली असते. त्याची ही कथा सांगितली जाते. स्प्लिट टंग, बोलताच येत नाही, असाच आवाज करतो, दुसरं काय करणार आहे. त्यावेळेला ती फाटली. म्हणजे विषारी ते विषारीच राहिली आणि शिवाय जीभ फाडून घेतली. आणि गरुड इकडे घेऊन, इतक्यात गरुड इतका एक्साईट झाला होता. अशाच वेळा तो गरुडाचा तो कुंभ खाली पडतो, समुद्राच्या तळाशी जातो आणि त्याला मिळवण्यासाठी समुद्र मंथन. ती निराळी कथा. मग सांगा बरं ती कथा कशी झाली. मग 24,000चे 72,000 श्लोक, 72,000चे 1,00,000 श्लोक. सांगा सांगा सांगा. याच्यातून ती कथा, त्याच्यातून ती कथा. आपण कुठली कथा पाहत होतो? कच्छ देवयानी. आता देवाने विचार केला की आपलं अमृत तर पडलंय खाली, ह्यांच्याकडे शुक्राचार्यांचा संजीवनी मंत्र आहे. आपलं मरायला लागलं, आपण राक्षसांचा विजय व्हायला लागला आहे आणि सगळीकडे राक्षसांची संस्कृती आली तर सगळं संपलंच. सगळ्या जगावर त्यांची सत्ता येईल. मग काय करूया? बृहस्पती हा देवांचा गुरु, त्याचा मुलगा कच. हे मी तुम्हाला कशाचं उदाहरण सांगतोय. मी कशासाठी इथे आलो आहे हे विसरता कामा नये. आपण तेच विसरतो. आता कशासाठी आलो आहे म्हणून पुण्याला गेलो. आईने सांगितलं ते औषध वैद्याकडे त्या मिळतं, मी तुला पत्ता दिलेला आहे. परतीच्या प्रवास, अरे आईचं औषधच विसरलो. अरे बाबांनी ते आणायला तेच विसरलो. हे नको त्या गोष्टी खरेदी करून आला. त्याच्यासाठी नवीन सुटकेस खरेदी केली. पण ज्याच्यासाठी मी पुण्याला गेलो होतो तेच विसरलो. मुंबईला गेलो होतो तेच विसरलो. परदेशात गेलो होतो तेच विसरलो. आणि संत हे सांगून काय सांगतात माहीत आहे ना? मनुष्य जन्म मिळाला आहे तुम्हाला, तर ह्यातून मुक्ती पाहिजे तुम्हाला. पुढचे जन्म त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा. ते विसरून फक्त उपभोग 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 उपभोग, काय ते सगळं सध्या सांगायला नको. कच म्हणाला मी जाऊन. किती अवघड आहे. शुक्राचार्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडून तो मंत्र शिकायचा. शुक्राचार्य आधीच देवांच्या विरोधात गेलेले, ते काही शिकवणार आहेत होय. पण तो गेला शिकायला. म्हणला मला तुमचं सगळं ज्ञान पाहिजे. हा इतका देखणा आहे, इतका तेजस्वी आहे आणि इतका बुद्धिमान आहे. तो देवांचे जे गुरु बृहस्पती त्यांचाच मुलगा आहे ना कच. देवयानी त्याच्या प्रेमात पडते आणि देवयानी ही शुक्राचार्यांची मुलगी, शुक्राचार्यांची आई गेलेली आहे. आता म्हणजे पत्नीचा काही तसा पत्ता उल्लेख कुठे येत नाही. हेच सगळे देवयानीचे आहेत. आई काय, वडील काय. म्हणून देवयानी हा त्यांचा एवढा वीक पॉईंट आहे. तिला जरा काही त्रास झाला की ते शेवटचा शाप देतात. हे आपण ययातीच्या वेळेला बघितलं आहे. ययाती की तू फसवलंयस माझ्या मुलीला आणि दुसरं लग्न केलं आहेस तिच्या दासीबरोबर आणि तिच्यापासूनही तुला मुलं झालेली आहेत, म्हातारा हो, शाप दिला. त्यावेळेला देवयानी म्हणते बाबा तुम्ही असंच करता, माझ्यावर तुमचं एवढं प्रेम आहे, विचार न करता कृती करता या म्हाताऱ्या नवऱ्याचा मला काय उपयोग आहे. म्हणजे त्याचा शाप हा मी भोगणार आहे. आणि मग तो म्हणतो की याचं म्हातारपण कोणीतरी घ्या, त्याचं तारुण्याला उसणं, हे आपण बघितलेलं आहे. तो प्रसंग, ती देवयानी आणि ते शुक्राचार्य, हा कच जातो आणि ते एवढे प्रसन्न होतात. आणि देवयानी म्हणते की बाबा मला हा आवडलेला आहे, बाबा माझ्या मनाने मी ह्याला वरलेला आहे बाबा, हे सांगते. म्हणजे याच्याबद्दल शुक्राचार्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे, म्हणजे आवडतो तो त्यांनाही. ती म्हणते शिकवून टाका ना त्याला मंत्र, तो संजीवनी मंत्र आहे ना, शिकवून टाका. आवाज प्रश्न मिटला. आम्ही लग्न करतो आणि मी जाते स्वर्गात सासरी, तिला तेच आहे ना. त्यावेळेला तो विचार करतो. राजा म्हणतो, हे एका राजागुरू आहेत ना राक्षसांच्या राजाकडे, की मंत्र देऊ नका, आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत, मंत्र नाही द्यायला. अशा वेळेला तो कच म्हणतो मंत्र घेतल्याशिवाय मी जाणार नाही. देवयानीला हा आवडला आणि देवयानीसाठी काही करायला तयार असणारे शुक्राचार्य मंत्रही देतील म्हणून त्या राक्षसाने कचाला मारला आणि पुरला. कच दिसत नाही म्हटल्यानंतर देवयानीने आकांडतांडव केलं. शुक्राचार्य म्हणाले कचाला सादर करा नाहीतर मी निघालो. आम्ही त्याला मारले आणि पुरले, मग संजीवनी मंत्र आहे कशाला, आणा ना. त्यांनी मारलं, हा जिवंत झाला. मग त्याने काय केलं, शेवटी खूप खूप कथा आहे, शेवटचं सांगतो. त्याने त्याला मारला, जाळला पुन्हा
आणि ती राख आहे ती दारूत विरघळवली, डिझॉल्व केली आणि ती दारू शुक्राचार्यांना प्यायला दिली आणि शुक्राचार्यांच्या पोटात कच गेला की. हे काय कथा आहेत लक्षात ठेवा. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला, त्यांनी राजाला बोलवलं, कचाला सादर कर नाहीतर मी निघून जातो. हे गेले की संजीवनी मंत्र गेला की राक्षसांचा पराभव, हे लक्षात घ्या. त्यावेळेला ते म्हणतात की आता कसं आणायचं. राजा म्हणतो माझ्याही न कळत त्याला मारला, त्याला जाळला, त्याची राख डिझॉल्व केली आणि तुमच्या पोटात आहे आत्ता तो. मग कच आता विरघळलेल्या राखेच्या रूपात तुमच्या पोटात आहे. मग आता काय करायचं. देवयानी म्हणलं काहीही करा, मला कच पाहिजे. मग काय करायचं. तुम्ही त्याला शिकवा ना. तो आत असला तरी शिकू शकेल. तुम्ही तुमचं सामर्थ्य वापरा आणि कचाला म्हणावं मी तुला तो मंत्र शिकवतोय. का शिकवायला. ती म्हणाली तुम्ही मंत्र म्हणा, त्याला जिवंत करा, माझं काम झालं. त्याला मंत्र शिकवायलाच पाहिजे असं नाही. ते म्हणाले बापरा, तो माझं पोट फोडून बाहेर आला, मी मरेन ना, म्हणून त्याला शिकवा. हे लक्षात ठेवा. तो माझं पोट फोडून बाहेर आला, मी मेलो, पण त्याला आता मंत्र मी शिकवलेला आहे पोटात असताना, तो मंत्र म्हणून तो मला जिवंत करेल. तुला कचही मिळाला आणि मी तुझा पिता तोही मिळाला, हे चांगलं आहे म्हणाले. पहिल्यांदा तुम्ही मंत्र म्हणून त्याला हे करा, पण त्याला आधी मंत्र शिकवा, त्याला मंत्र म्हणून जिवंत करा, तो पोट फोडून बाहेर येईल, तुम्हाला जिवंत करेल. आणि बरोबर तसं झालं. आता आनंद होता. आता कल्पना करा, हे फार महत्त्वाचं आहे. त्याला तो मंत्र शिकला होता, ज्याच्यासाठी तो आला होता ते काम झालं होतं, ती स्मृती तो विसरला नव्हता. देवयानी काय म्हणते, आता विवाह करायला काय हरकत आहे, आणि आपण इथेच राहूया ना वडिलांच्याकडे, म्हणजे मंत्र इकडेच राहिला. अशा वेळेला तुम्हाला जर स्मृती असेल तर बुद्धी कशी काम करते ते बघा. आपण सुरुवातीला म्हणतो या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता स्मृतिरूपेण संस्थिता. आपली स्मृती वीक झालेली आहे, आपल्याला आठवत नाहीत गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी आठवत नाहीत. अशा वेळेला कच म्हणतो मी नक्की तुझ्याबरोबर लग्न केलं असतं, मी तुला आवडतो हे माझ्या लक्षात आलं होतं, तूही मला आवडतेस. पण एक लक्षात ठेव, मी तुझ्या वडिलांच्या पोटातून आलेलो आहे, म्हणजे मी तुझा सहोदर आहे, भाऊ नाही का झालो, मी तुझा भाऊ झालो. तू आईतून आली, मी तुझ्या वडिलांच्या पोटातून आलो, असं कसं लग्न करायचं बहीण भावाचं. त्यावेळेला शुक्राचार्य म्हणतात तो म्हणतो ते बरोबर आहे, त्याला जाऊ दे, आणि तो निघून जातो. कल्पना करा, मला जर माझं ध्येय काय आहे त्याची जर स्मृती असेल तर सगळे माझे प्रयत्न त्या दिशेने होतात. आज जगात जे यशस्वी लोक आपल्याला दिसतात ते फोकस्ड असतात. फोकस म्हणजे हा फोकस, मी कशासाठी इथे आलो आहे, माणूस म्हणून कशासाठी आलो आहे, बस तशासाठी जीवन जगेल. मला मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं म्हणजे मरायचं नाही आहे, मुक्त व्हायचं म्हणजे संसार सोडायचं नाही आहे. नाही नाही नाही, संसार करता करता चिंतेतून मुक्त व्हायचं आहे, भयातून मुक्त व्हायचं आहे, आज जो ताण आहे त्यातून मुक्त व्हायचं आहे, चिंता आहे त्यातून मुक्त व्हायचं आहे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय, नकारात्मकता, नकारात्मक विचार, त्यातून मला मुक्त व्हायचं आहे. आणि हे मुक्त मी संसार चांगला करीन, मी शिक्षक असेल चांगलं शिकवेन, कारण नकारात्मक भूमिकाच नाही आहे माझी. चला आपण अभ्यास करूया, शाळेचा निकाल 100% लावूया, मी तुमच्याबरोबर रात्री झोपायला येतो, आपण रात्री अभ्यास करूया. हेडमास्टर म्हणतात काही हरकत नाही, रात्री शाळा उघडी ठेवूया, मी तुम्हाला जेवण घालतो. मग पालक म्हणतात अरे तू एकटा कशाला घालतोस, पहिल्या दिवशी तू ही जी 15 मुलं नापास होणारी होती त्यांना घेऊन बसलात ना, रोज आम्ही या 15 मुलांना जेवायला घालतो. अहो केवढी योजना तयार होते. आज अनेक ठिकाणी ही योजना राबवली जाते, गोव्यात सुद्धा, की मी मुलांच्या बरोबर अभ्यास करतो, शाळेचा निकाल लागला पाहिजे. तो त्यावेळेला सगळं कुटुंब वगैरे सगळं विसरतो. तो म्हणतो एक महिनाभर करणार ना, प्रिलिमचा निकाल लागला आहे, एक महिनाभर नंतर परीक्षा आहे, नंतर मी येणार ना घरी, तोपर्यंत रात्री मी त्यांच्याबरोबर अभ्यास करेन. ही स्मृती आहे. मी शिक्षक आहे ना, हो, मी या शाळेचा एम्प्लॉई नोकर आहे ना, हो, मला विद्यार्थ्यांचं हित पाहिजे ना, हो, मग याची स्मृती ठेव ना तू. आता विद्यार्थी गेले खड्ड्यात, मी माझ्या मुलाच्या ह्याला करेन, मी माझ्या सुनेचं डोहाळ जेवण करेन, म्हणजे फुलं माळीन वगैरे सगळे घरचे मी प्रयोग करेन, शाळेचं मला विचारच नाही आहे. हे असं चाललं आहे सध्या. मी तुम्हाला सांगायला पाहिजे का, मुलगा शिंकला की लीव घेतात, तो शिंकला. सध्या शिंकणं म्हणजे काय भयंकर आहे नाही. हिचं एक कार्ट शिंकलं म्हणून ती ज्या शाळेत 3 क्लासेसला शिकवते ती 150 मुलं वाऱ्यावर, कारण हिचं पोरगं शिंकलं.
हे मी अतिशयोक्ती सांगत नाही आहे हो सर. हल्ली शिंकणं म्हणजे काय वाईट आहे म्हणलं, शिकणं वाईट आहे, शिंकणं वाईट नाही आहे. कारण शिंकण्यावर कुणाचं नियंत्रण आहे. बघा मुद्दा काय, विसरू नका आपण कशासाठी इथे आलेलो आहे. इथे आत्ता आलेलो आहेत महाभारत ऐकण्यासाठी. पण महाभारत का ऐकण्यासाठी आलो आहे? प्रत्येक वेळेला आपण विचार करतो ना यातून काय शिकायचं. आता पुढे जाऊया. जयद्रथाने द्रौपदीला पळवलेलं आहे. द्रौपदी इतकी सुंदर आहे, तिच्याबद्दल कुठल्याही पुरुषाला एवढं आकर्षण होतं की ही मला पाहिजेच. पहिल्यांदा दुःशासन वगैरे बघितलं. आता हा दुर्योधन दुःशासनाचा मेहुणा आहे ना. एक मुलगी झालेली आहे धृतराष्ट्राला, तिचं नाव आहे दुश्शला. त्या दुश्शलेचा हा पती आहे जयद्रथ, आणि त्याला ती आवडलेली आहे. आणि हे वनवासात आहेत. ज्यावेळेला सगळे पांडव दूर गेलेत, कोण पाणी आणायला गेला असेल, कोण फळं आणायला गेला असेल, कोण लाकडं आणायला गेला असेल, एकटी असं बघून हा जयद्रथ जातो. जयद्रथ पराक्रमी आहे, दिसायला सुंदर आहे. तो म्हणतो काय आता हे काय परत येणार असं वाटतंय तुमचं राज्य? अरे शेवटच्या वर्षात तो शकुनी शोधून काढेल, परत 12 वर्ष त्याच्यापेक्षा माझी हो तू, राज्य आहे माझं. अरे आपलं राज्य हस्तिनापूरच्या राज्य एवढं आपण संपन्न करूया, तू हो माझी. ती म्हणाली शक्यच नाही, आणि तुम्ही हा विचारही करू नका. ओढलं तिच्या केसाला धरून. परत सांगतो ही दुसरी वेळ तिच्या केसाला धरून ओढण्याची आहे. आणि उद्याचा विषय त्यावेळेला तिसरी वेळ तिला केसाला धरून आणून सगळ्यांच्या समोर आपटण्याचे. काय भोगलंय द्रौपदीने. केसाला धरलं, रथात घातलं आणि निघाला. द्रौपदी नाही म्हणल्यानंतर कोणीतरी सांगितलं, बघितलं, आणि तिला एक घेतला. या दिशेने रथ गेलाय, अर्जुन भीम गेले, पकडलं आणि आणलं त्याला पकडून. म्हणाले याला ठार मारायला पाहिजे. युधिष्ठिर म्हणला अरे दुश्शला आपली बहीण आहे ना, चुलत असली काय झालं, बहीण आहे, हा तिचा नवरा आहे, तिला विधवा करण्यासारखं आहे. पण याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, याला विद्रूप करा आणि सोडून द्या. आणि विद्रूप केलं म्हणजे बाण घेतला आणि इथले केस कापले, इथले केस कापले. हल्लीचे फुटबॉल प्लेयर्स वगैरे करतात ना, म्हणून आपली मुलंही करतात. त्यांना फुटबॉल पाय लागत नाही त्याच्या फुटबॉलला, पण असं 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 रोनाल्डो केला, हे केला, हे सगळे करतात. तसा प्रकार केला त्याचा. आणि त्यावेळेला ते म्हणजे विद्रूप होतो. तो गेला नाही, तो केस पूर्ण वाढेपर्यंत आपल्या राजधानीत जाऊ शकला नाही, पण त्यांना शिक्षा मिळाली. हा जयद्रथाचा जो राग आहे ना, तो अभिमन्यूला त्यांनी लाथ मारली. तो मरत असताना त्यावेळेला त्यांनी काढला. आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ हा प्रकार आपण नंतर बघणार आहोत युद्धाच्या वेळेला. पण त्याच्या आधी परवा एक जे बघितलं होतं, बार्बरिक म्हणून एक आहे, पुत्रच सांगितला जातो. कृष्णाचाच एक पुत्र, पण वाईट विचार, ते डोकं शिरच्छेद केला जातो. शेवटची इच्छा तुझी काय विचारतात ना मरणाऱ्याला, शेवटची इच्छा एकच आहे की मला युद्ध बघायचं आहे. फक्त डोकं आहे त्याचं, फक्त युद्ध बघायचं आहे. ही जी कुरुक्षेत्राची इथे टेकडी आहे ना, त्या टेकडीवर मी बघतो आणि शेवट पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध बघतो आणि मग मी मरायला तयार आहे. ज्यावेळेला युद्ध संपतं त्यावेळेला पांडवांच्या चर्चा सुरू होते, युद्ध कुणामुळे जिंकलं. भीम म्हणतो अर्थात माझ्यामुळे, कारण 100 मुलं मेल्याशिवाय काही युद्धाचा निकाल लावणार नव्हता, मीच त्याला मारलं आहे. अर्जुनाला कर्णाला मारलं नसतं तर, भीष्माचार्यांना बाणांची शय्या करून चाळणी केली त्यांच्या शरीराची. अर्जुन म्हणतो प्रत्येकजण सांगतो माझ्यामुळे. शेवटी त्यांचं कळतं. कृष्ण काय म्हणतो इतकं कशाला, हा बार्बरिक आहे ना, त्यांनी सगळं युद्ध बघितलेलं आहे आणि तो थर्ड पर्सन आहे, तो ऑब्जेक्टिव्ह सांगेल. त्यावेळेला तो म्हणाला खरं सांगू का, मला युद्ध दिसलंच नाही. म्हणजे काय झालं, सगळ्या 18 दिवस युद्ध चालू होतं ना, तेव्हा मोठं सुदर्शन चक्र या कुरुक्षेत्रावर फिरत होतं. ते ज्याचं आहे त्याच्यामुळे जिंकलं ना. सुदर्शन चक्राच्या छायेखाली कौरव मारले जात होते, पांडव जिवंत ठेवले जात होते. दोन्ही कामं करावी लागतात. म्हणजे दुर्योधन काय माझ्या राज्यात येत नाही, येतो. एक सुंदर उदाहरण दिले महाराजांनी. महाराज म्हणाले दिवस काय सूर्य आहे म्हणून, आणि रात्र काय सूर्य नाही म्हणून. बिचारा सूर्य दिवसालाही तोच जबाबदार आणि रात्रीलाही तोच जबाबदार. मग मला वाईट बुद्धी का देतो देवा तू? अरे देव प्रेझेंट आहे म्हणजे चांगली बुद्धी, तुझ्या मनात देवाला स्थानच नाही आहे म्हणून दुर्बुद्धी. हे दुर्योधनाला दिलेलं उत्तर आहे. म्हणजे मी काहीच करत नाही, तुम्ही मला मनात ठेवा, पाप होणार नाही तुमच्याकडून. हा जो प्रकार आहे. म्हणून ह्या तुम्हाला सहज जाता जाता सांगितलं. हे सगळं घडलंय कुठे, तर वनपर्वातल्या हा सगळ्या घटना आहेत. आता शेवटची जी घटना आहे ती खूप मोठी घटना आहे.
आणि त्यातून आज आपण संपूया, उद्या अज्ञातवास पर्व सुरू करणार आहोत. आणखीनही बऱ्याच घटना घडलेल्या आहेत, त्यापैकी एक दोन आणखीन. हनुमानावर जबाबदारी काय आहे की हा जो तुझा धाकटा भाऊ आहे भीम, फार विचार न करता कृती करतो. आपण गमतीनं म्हणतो जे पैलवान असतात त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो असं म्हणतात, विचारच करत नाही, डोकं तापलेलंच असतं त्यांचं. तसंच भीमाचं आहे. म्हणून याची बुद्धी शांत करण्यासाठी हनुमान एक युक्ती करतो. भीम असा जात असतो आणि हे म्हातारं वानर तुम्हाला माहीत आहे शेपूट, तो म्हणतो वानरा शेपूट बाजूला घे, माकडा वानरा तरी नाही, माकडा शेपूट बाजूला घे. तो म्हणतो मी म्हातारा आहे, दिसत नाही का रे तुला, तूच बाजूला घे. लाठीने बिलकुल होत नाही, त्याच्या पायाला लागतं, उचलायचा प्रयत्न करतो, हालत नाही. भीम घामाघूम होतो आणि शेवटी तोल जाऊन शेपटावर पडतो. म्हणतो तुम्ही कोण आहात? मग प्रकट होतो, म्हणतो मी हनुमान. आपण दोघेही वायुपुत्र आहोत. वायुपुत्र म्हणजे इथे वाय म्हणजे वायू असता कामा नये. इथे पोकळी असलेली काय उपयोग आहे? इथे ब्रेन असू दे, इथे निरनिराळी बुद्धी वगैरे असू दे, इथे वायू कशाला पाहिजे? तो काढून टाकायला मी आलो होतो. यापुढे लक्षात ठेव. आता हे हनुमंताला गर्व झालेला आहे. एक फार सुंदर प्रसंग आहे. हे प्रसंग सगळे महाभारतातच आले नाहीत, महाभारताचे अनेक प्रती आहेत किंवा निरनिराळ्या कथा सांगितल्या जातात, पण या मार्मिक कथा आहेत. अर्जुनाला गर्व होतो की माझ्यासारखा धनुर्धर कोणी नाही, आणि हनुमंताला गर्व होतो की माझ्यासारखा बलवान कोणी नाही. आपल्याला एक लक्षात आलं आहे का की ज्या वेळेला युद्ध सुरू होतं त्यावेळेला अर्जुनाच्या रथावर हनुमान बसलेला असतो. हनुमान अर्जुनाच्या रथावर का बसलेला आहे? त्याला ती शिक्षा मिळालेली आहे. आणि ही शिक्षा का मिळालेली आहे हा प्रसंग बघा. एक महत्त्वाचा प्रसंग आहे की ज्या वेळेला जात असतो काठाने त्यावेळेला हनुमान झाडावर बसलेला असतो आणि राम हा त्याचा आहे आणि रामाचा हा पुढचा अवतार कृष्ण आहे, म्हणून कृष्ण आपल्याला वंदनीय असायला हरकत नाही. हनुमान तो विचार करतो. ही चांगली संधी आहे हनुमंताचा आणि अर्जुनाचा गर्व घालवण्यासाठी. पण आपल्यासाठी फार मोठा बोध आहे, शिकवण आहे या कथेत. तर त्यावेळेला म्हणतो की हनुमंता तू माझ्या इतका बलवान दुसरा कोणीच नाही. हनुमान म्हणतो आणि अर्जुना तू धनुर्धारी आहेस ना, माझ्यासारखा धनुर्धारी म्हणजे तीरंदाज दुसरा कोणीच नाही आहे. मग म्हणाले आपण असं करूया की तू एक भक्कम ब्रिज बांध बाणांचा. हा इतका सुंदर ब्रिज म्हणजे पूल सेतू म्हणतो हा भक्कम आहे ना? अरे नक्कीच भक्कम आहे. हनुमंताला म्हणतो हा ब्रिज उभा राहा त्याच्यावर. हनुमान बोट ठेवतो आणि तो ब्रिज मोडतो. काय? हनुमान म्हणतो कसला रे तुझा ब्रिज, माझी शक्ती किती आहे ते बघ. तो म्हणतो तुझ्यात काहीतरी, आपण म्हणतो ना इंजिनिअरिंग फॉल्ट, तुझा ब्रिज बांधण्यात काहीतरी चूक झालेली आहे. अर्जुना पुन्हा तो ब्रिज बांध. अर्जुन पुन्हा बांधतो. हनुमानाला म्हणतो चल. हनुमान बोट ठेवतो, तो मोडत नाही. हनुमान पाय ठेवतो, तो मोडत नाही. हनुमान उभा राहतो, तो ब्रिज तो सेतू पूल मोडत नाही. हनुमान उंच तो उड्या मारतो, तो मोडत नाही. अर्जुनाला अशी वाटतं मी मगासारखाच पूल बांधला आहे. हनुमंताला अशी वाटतं पूल मगासारखाच आहे, मगाशी मी पाय बोट ठेवला आणि तो मोडला. हनुमान थकतो. अर्जुनाला अशी कृष्णा हे काय आहे? वाकून बघा म्हणाले. तुम्ही ताठ होताना अहंकाराने नम्र झालं पाहिजे. जरा वाकून बघा पुलाकडे काय. पुलाच्या खाली सुदर्शन चक्र. जोपर्यंत सुदर्शन चक्र नाही तोपर्यंत अर्जुन काय पूल बांधणार आहे? आणि सुदर्शन चक्र असेल तर हनुमान काय पूल मोडणार आहे? लक्षात ठेवा. दोघांचंही गर्वहरण केलेलं आहे. हनुमंताला कळे तुझं सगळं जे आहे ना पूर्वी रामामुळे आत्ता माझ्यामुळे, काय तू बलवान वगैरे नाही. तो म्हणला आता माझ्या मनात तो विचाराला म्हणून शिक्षा काय? आता युद्ध सुरू होईल त्यावेळेला रथावर बसायचं आणि स्टॅबिलाइज द चॅरियट म्हणतात ना, स्टेडी ठेवायचा. अरे कर्ण भीष्म द्रोण यांच्याकडे एवढे होते, उडून गेला असता अर्जुनाचा रथ, एवढ्या शक्ती होत्या. व्यासाने सांगितलं की अर्जुनाला तुम्ही जरा पाठवा निरनिराळी अस्त्र मिळवणं या वनपर्वतच. कारण लढायचं परशुराम हे सगळ्यात श्रेष्ठ असे धनुर्वेदी सगळी अस्त्र त्यांना माहिती. त्या तिघांचे शिष्य आहेत ना, भीष्म द्रोण आणि कर्ण, त्या स्वतः शूर आहेत आणि त्यांचे गुरु परशुराम, त्यांचा पराभव करायचा आहे. सध्या तुम्हाला द्रोणाचार्यांनी शिकवलं ते उपयोग नाही, अर्जुनाला पाठवा. आणि म्हणून अर्जुन वनवासात जरा मिळवायला जातो. एक डुक्कर त्याला दिसतं.
आणि तो उगीच आपला अजून आहे की नाही म्हणून तो बरोबर बाण मारतो आणि त्याच वेळेला दुसरा बाण येऊन त्या डुकराला लागतो. तो एका शिकाऱ्याने मारलेला असतो. अर्जुन काय ते डुक्कर मारून खाणार नसतो, पण अर्जुन म्हणतो माझा बाण आधी लागला आहे, डुक्कर माझा आहे, ते रानडुक्कर. तो म्हणतो माझा बाण त्याच वेळेला लागलेला आहे, तुझा इकडून लागला, माझा इकडून लागला, आपण समोरासमोर आहोत म्हणून हे मला पाहिजे डुक्कर. दोघंजण म्हणतात डुक्कर बाजूला आपण लढूया, आपल्यात जो जिंकेल. अर्जुनाची सगळी शस्त्र अस्त्र तो किरात, याला किरात अर्जुनीय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ह्याच्यावर खूप चांगली पुस्तकं आहेत जे अभ्यासाला नेमतात. इतकं लोकांना हे प्रकरण महत्त्वाचं वाटतं. तो किरात म्हणजे शिकारी आहे आणि त्याच्यावर त्याची पत्नी म्हणजे पार्वती आहे, हे शंकर पार्वती आहेत. अर्जुन निघाला आहे शंकराकडे, त्याचं पाशुपतास्त्र. शंकराकडे तो पाशुपतेश्वर आहे ना, पाशुपतास्त्र आहे. विष्णूकडे नारायण आहे ना, नारायणास्त्र आहे. आणि ब्रह्मदेव ब्रह्मा आहे ना, ब्रह्मास्त्र आहे. या तीन देवांची ही तीन मिळवायला पाहिजे, शिवाय इंद्राची मिळवलं पाहिजे, अग्नीचं मिळवलं पाहिजे, वरुण, म्हणून अर्जुन निघालेला आहे. तर त्यावेळेला युद्ध होतं. अर्जुन म्हणतो आता एकच, आपण बाहुयुद्ध करूया, कारण माझ्या प्रत्येक बाणाला तुझ्याकडे उत्तर आहे आणि तुझ्या प्रत्येक बाणाला माझ्याकडे उत्तर आहे. हे आपलं युद्ध कधी संपणारच नाही. आपण आता दोघं जण द्वंद्व युद्ध करूया, पण मला 1 मिनिट दे. त्यातल्या त्यात तो तिथे मातीचं एक शिवलिंग करतो अर्जुन. कारण अर्जुन निघालाय कुठे, शंकराकडे. कशासाठी, पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी. आणि तिथेच फुलं वगैरे असतात, त्याची एक माळ तयार करतो आणि ती घालतो आणि प्रार्थना करतो की हे शंकरा, हा कोण आलेला आहे शिकारी आणि मला आव्हान देतो, माझ्यात तू संचार कर. आणि डोळे उघडतो तर तिथे माळ घातलेली नाहीच आहे, गेली कुठे, तर केराताच्या गळ्यात. तर केरात म्हणजे शंकर आहे ना, केरात म्हणजे शिकारी. त्याने इथे घातलेली माळ त्याच्या गळ्यात म्हणल्यानंतर अर्जुनाला आश्चर्य वाटतं. तो नमस्कार करून सांगतो मी शरणवले, तू आहेस कोण. मग तिथे शंकर पार्वती प्रकट होतात. अर्जुना, तू आम्हा सगळ्यांचा लाडका आहेस रे. देवाचं युद्ध आहे ते, देव आणि राक्षसी वृत्ती कौरवांच्या निमित्तानं आलेली. तुला पाशुपतास्त्र मी दिलं, पण लक्षात ठेव आवश्यक तेव्हाच वापरायचं आणि जे खरंच मानवतेचे शत्रू आहेत त्यांच्या विरुद्ध वापरायचं. उगीच युद्ध चाललेलं आहे आणि आव्हान देऊन वापरायचं नाही. मानवतेचे शत्रू आहे, सगळ्या मानव जातीला ज्यांच्यापासून धोका आहे त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे. मी तुला यशस्वी हो आशीर्वाद देतो. हे शंकराकडे. आता निरनिराळी त्यांना अस्त्र मिळवायला पाहिजेत. कुबेराकडे गेला. कुबेर म्हणाला माझ्याकडे जे अस्त्र आहे शक्ती ती मी तुला देतो, कारण तू आम्हा सगळ्या देवांचा लाडका आहे. हा इंद्राचा पुत्र आहे ना, सगळ्या देवांचे अग्नी वायू वरुण यांचा मुख्य इंद्र आहे, राजा आहे तो. म्हणून सगळं अग्नी म्हणतो माझं अग्नेयास्त्र मी तुला देतो, वायू म्हणतो माझं वायुअस्त्र मी तुला देतो. ही सगळी अस्त्र त्याला मिळतात अर्जुनाला. शेवटी राहिलेला आहे इंद्राकडून. इंद्रा तो सगळा प्रसंग आपण बघितला आहे, पुन्हा सांगत नाही. हा इंद्राकडे जातो. इंद्र आपला अर्ध सिंहासन त्याला देतो बसायला आणि उर्वशीचं नृत्य चालू आहे, तो प्रसंग आपण बघितला आहे. हा उर्वशीकडे इतका एकटक बघतो, पायाकडून डोक्याकडे तिचं नृत्य, इतका तो तिच्यावर आसक्त होतो असं सगळ्यांना वाटतं. एकटक लावून उर्वशीचे हे लक्षात येतं आणि इंद्राच्याही लक्षात येतं. या अप्सरा असतात ना, त्या देवाच्या भोगांसाठी असतात, त्या एका अर्थाने भोगदासी असतात. एक गंमत बघा, देवांच्या सोयीसाठी असेल पण त्यांचं वय कधी वाढत नाही, एक लक्षात. त्या म्हाताऱ्या कधी होत नाही आणि त्यांना देवांपासून मुलं, देवांपासून तर होत नाही पण ऋषींपासून वगैरे जर झाली तरी त्या कुमारीच राहतात. व्हर्जिनिटी इज मेंटेन, ज्याला आपण म्हणतो की तुमचा कौमार्य भंग होणार नाही. म्हणून मेनका कुठे गेली, यांच्याकडे विश्वामित्रांकडे. त्या दोघांना मुलगी झाली शकुंतला. विश्वामित्र म्हणाला मी चाललो तपश्चर्याला, मी काही मुलीची वगैरे जबाबदारी घेणार नाही. ती म्हणाली मी अप्सरा आहे, मी वरती, तुमचा तपोभंग करायला मी आले होते, हे राहू दे मुलगी इकडे. आणि ती तशीच नवजात मुलगी तशीच पडते, ही स्वर्गात निघून जाते, ते तपश्चर्या ही रडते ना. मग शकुंत नावाचे पक्षी आहेत, क्रेन आपले जे असतात ना, ही कथासुद्धा महाभारतात आहे लक्षात ठेवा. ते त्यांना हे लहान मुलगी आहे, हे सगळ्या निसर्गाला कळतं. सिंहाला जरी ती दिसली असते ना तरी सिंहाने काही ना काहीतरी करून तिला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न. एक शकुंत जातोय, पाणी आणतोय, त्याचा हे घालतोय, एक शकुंत पंखानी वारा घालतोय, पण तिचं रडणं थांबत नाही. अशा वेळेला कण्व नावाचे ऋषी हे आपल्या शिष्यांबरोबर गंगा स्नान करून येत आहेत.
ते म्हणते इथे बाळाच्या रडण्याचा आवाज तुम्हाला येतोय ना हो, दिशेने जातात तर सगळे शकुंत पक्ष हे करतायत वगैरे. तिचं नाव शकुंतला ठेवलं आणि कण्वाने तिला आश्रमात आणलं, आपल्या मुलीसारखं वाढवलं. आणि ज्यावेळेला तिला पाठवणी केली त्यावेळेला कण्व मुनींच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. तसं बघायला ती त्यांची मुलगी कुठे होती, आणि ऋषी म्हणल्यानंतर ते स्थितप्रज्ञ ना, याच्या पुढे गेलेले होते ते भावनांच्या. पण किती झालं तरी आपली मुलगी जाते म्हणल्यानंतर वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. आणि म्हणून एका सिनेमात सुंदर गाणं आहे सुधीर फडकेंचं, चालली शकुंतला, चालली शकुंतला. सगळेजण हरणं म्हणतात चालली शकुंतला, पक्षी म्हणतात चालली शकुंतला, वेली म्हणतात म्हणत म्हणजे तसे शब्दाने म्हणत नाहीत, ऋषी शब्दानं म्हणतात, ऋषी कुमार शब्दानं म्हणतात, पण वेली शकुंतलेच्या दिशेनं जातात. म्हणजे हे सगळंच फार सुंदर दृश्य आहे ते कण्व मुनींची शकुंतला. मुद्दा काय आहे की ज्या ज्या अप्सरानं मुलं झालेली आहेत, पुंजिकस्थला तिला कोण झाला, मारुती. ती म्हणाली मी जबाबदारी घेणार नाही. मग अंजनी होती ना, अंजनीने गेला, अंजनेय म्हणतो मारुतीला. हे सगळ्या ज्या कथा आहेत ना त्या समजून घ्यायच्या. हे असं घडलं असेल का, असा दुष्ट विचार मनात आणायचा नाही. त्यामुळे तुमचं काहीच कल्याण नाही. गीता सांगितले नाही, सांगितले ठीक आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण झालंच नाही, ठीक आहे. त्याला खरं उत्तर आहे मी तिथे नव्हतो, तुम्ही होता. अगदी सांगताय झालंच नाही म्हणून वाद घालू नका, संवाद साधा. आपल्याकडे पुस्तक आहे, पुस्तकावर आधारित आपण चिंतन करतोय आणि त्याच्यात सुंदर वेळ जातोय. काय बिघडलो, हे संध्याकाळचे आता 1-2 तास आपले चांगले जात आहेत गेले 8-9 दिवस. काय वाईट आहे? मला विचाराल तर माझ्यावरती विठ्ठलाची कृपाच आहे, कायम या विचारात आहे. उद्या सकाळी दुसरा विचार आहे, संध्याकाळी परत इकडे यायचं आहे. सकाळी रामायणात असेल तर संध्याकाळी महाभारतात. मजा, हे मजा आहे लक्षात ठेवा. आनंदाने राहायचं ठरवलं ना तर सगळी संधीच आहे आनंदाने राहायची. पुढे काय सांगितलेलं आहे, गंधर्वाकडून पराभूत झालेत, नहुषाची भेट झाली, हनुमंताची भेट झाली. या सगळ्या भेटी झाल्या. अर्जुन गेल्यावर द्रौपदी म्हणाली अर्जुनाला बोलवा परत. त्यानेच कशाला मिळवायचे, भीम वगैरे नाही का मिळवणार. अरे ती अस्त्र आहे, अस्त्र धनुर्धारीच मिळवतो. बाणावर मंत्र म्हणून तो बाण चालवायला नको का. बघा एक शस्त्र आहे हातात धरून लढायचं, अस्त्र आहे फेकून मारायचं, शक्ती आहे, शक्तीचा मंत्र म्हटल्यानंतर ते सगळंच तयार होतं आणि विनाश होतो. हे सगळं अर्जुनच करू शकणार आहे. अर्जुन इकडे जातो तिकडे जातो, इकडून तिकडे जातोय. याच काळात मध्यंतरी त्याला गेला होता ना प्रायश्चित्त घ्यायला, उलुपी नागकन्या तिच्याशी लग्न केलं, मुलगा झाला. चित्रांगदा चित्रसेनाची तिच्यापासून मुलगा झाला. अर्जुनाला हे मुलांसाठी मुलं किंवा लग्नांसाठी लग्न नाही आहे. उद्या जर आपल्याला गरज लागली तर हे आपल्या विरुद्ध तरी लढणार नाही, म्हणून तो गेला. अर्जुनाने अशा पत्नी त्याला कराव्या लागल्या. भीमाने हिडिंबा नाही का केली, उपयोग झाला. घटोत्कच किती उपयोगी पडलेला आहे. अरे घटोत्कचामुळे कर्णाने अर्जुनासाठी जो बाण राखून ठेवलेला असतो आणि तो एकदाच वापरता येणार असतो, आणि इंद्राने एवढंही सांगितलं तो कोणाविरुद्धही वापरता येईल, ती व्यक्ती जिवंतच राहणार नाही. मला जरी तो मारलास तरी मी मरणार आहे, पण एकदाच वापरता येईल. मग तो बाण घटोत्कचासाठी वापरला गेला. हेच कृष्णाला पाहिजे होतं. विचार करा तुम्ही. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ना, आपण आता शेवटच्या कथेकडे येतो. आणि ही जी शेवटची आजची कथा आहे ना, महाभारतातलं हे उपपर्व आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं पर्व आहे. मी आधी कथा सांगतो. 12 वर्ष होत आलेली आहेत. अज्ञातवासात म्हणजे लपून राहणं अवघड आहे हो. उद्या आपला तो विषय आहे. भीमाला कुठे लपवायचा हो. भीमासारख्या खायला दिसलं की तो धावत जाणार आहे. आणि जर शक्तीचा प्रयोग करायचा असेल तर तो अचाट करणारे कुणाच्याही लक्षात येईल. अर्जुनाला कुठे लपवणार आहात तुम्ही. अरे अर्जुनाची चालच सांगते की तो क्षत्रिय हा अर्जुन आहे म्हणून. आत्तापर्यंत ते वनवासात आहेत, हरकत नाही, सगळ्यांना दिसत आहेत. अज्ञातवासात त्यांना शोधून काढणारे शकुनी. द्रौपदीला कुठे लपवणार आहे तो. द्रौपदीचं तेज म्हणजे धातू तापवल्यानंतर जसा तेजस्वी असतो ना, तशी द्रौपदी आहे. काळसर आहे पण मेटॅलिक लस्टर म्हणतात, धातूचं म्हणून तेज असतं. ते तेज द्रौपदीचं आहे. लपवणार कुठे. आणि सगळेजण ह्याच्यावरच प्रेमात पडलेले आहेत तिच्या, आणि तिच्यावर संकट आलेली आहेत. नकुल इतका स्वतःच्या सौंदर्यावर खुश आहे. जरा पाणी दिसलं की केस वगैरे करणार, आरसा दिसला तर मुकुट काढून
अरे हा नक्की नकुल आहे. स्वतःच्या सौंदर्यावर एवढं प्रेम आहे. आणि सहदेव प्रत्येक ठिकाणी वाद. तुम्ही म्हणला की आज रविवार आहे, कशावरून? काल शनिवार होता. वाद. हा नाही हो, काल शनिवार, कशावरून? उद्या सोमवार आहे. हा वादच घालणार. तो स्वतःच्या सावलीशी वाद घालेल. हा वाद घालणारा बुद्धिमान तो सहदेव, स्वतःच्या सौंदर्याच्या प्रेमात पडलेला तो नकुल, अत्यंत क्षत्रियासारखा रुबाबदार दिसणारा अर्जुन, भयंकर शक्तिमान, खाण्यात त्याचा जीव आहे तो भीम, आणि सापडणार नव्हता तो फक्त युधिष्ठिर. युधिष्ठिर कसाही खपून जात होता. त्याचं स्वतःच्या मनावर त्याला द्यूताचं व्यसन नव्हतं. नाही तर द्यूत खेळणारा युधिष्ठिर नाही. युधिष्ठिराचं स्वतःच्या मनावर नियंत्रण आहे. आणि त्याचाच उपयोग करून उद्याचा फार महत्त्वाचा प्रसंग आहे अज्ञातवास. अज्ञातवासानंतर युद्ध आणि शेवटची पर्व. आपल्याला आणखीन 2 दिवस आहे, खूप आहे वेळ. पण आज इथपर्यंत येऊन युधिष्ठिर निराश झालेला आहे. तो निराश का झाला आहे? अरे आता लपवायचं कुठे? या सगळ्यांना लपवण्याची जबाबदारी माझी आहे म्हणतो. कारण माझ्यामुळे हे सगळे आलेले आहेत. अज्ञातवासाचा मॉनिटर मी असलो पाहिजे. मी या सगळ्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे. अशी कुठली योजना करू, कुठली योजना करू, काय करू? युधिष्ठिर दुःखी आहे. अशा वेळेला ते म्हणाले, तुझ्यावर जबाबदारी तशी काही नाही रे दादा, आपण सगळेजण. पण लपून कुठे राहायचं? कारण तो शकुनी शोध घेणार आहे. ही बरीचशी सगळी राज्य, कौरवांची मित्र राज्य किंवा जिंकलेली राज्य झालेली आहेत. कुठेही आपल्याला आश्रय देणार नाहीत ते. मग शेवटी त्याचे वडील, अनेक ठिकाणी महाभारतात मुलाचं रक्षण त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे. आत्ता हनुमान हा ज्येष्ठ बंधू म्हणजे वडिलांच्याच ठिकाणी आहे. त्यांनी भीमाला सांगितलं की उगीच इथे वायू चढून देऊ नकोस, तुझे पाय जमिनीवर राहायला पाहिजे, तर मग पराक्रम कर. अर्जुन, इंद्र, ते आपण बघणार आहोत पुढे. पुढच्या महत्त्वाचा प्रसंग तो आहे. प्रत्येकाला सूर्याने आहे ना कर्णाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण वाचणारे वाचले, जे शरण गेले ते वाचले, ज्यांनी अहंकार करून काहीतरी सांगितलं ते सगळे मेलेले आहेत. हा बघा, हा आत्ताचा प्रसंग बघा. अशा वेळेला समोर एक जलाशय आहे, तळ आहे. आणि त्या तळ्याच्या ठिकाणी अजून सूर्यास्त झालेला नाही. हे प्रत्येक डिटेल महत्त्वाचं आहे. सूर्यास्त झालेला नाही आहे. एक अग्निहोत्री ब्राह्मण, म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र करायचंच, आणि झालं नाही तर अग्नी पेटवून त्याच्यात जीव द्यायचा. अग्निकाष्ठ भक्षण त्याला म्हणतात, किंवा अग्निप्रवेश. अवघड आहे. आपल्याकडे सुद्धा जे अग्निहोत्र व्रत करतात ना, रात्रंदिवस अग्नी जिवंत ठेवायचा असतो, आणि मेल्यानंतर यांची चिता त्या अग्नीने पेटवायची असते. आणि पुढे मुलांनी जर सांगितलं की बाबा हे व्रत मी चालवेन, नाही तर त्या व्रताचं उद्यापन करायचं असतं. तो अग्नी मी मरेपर्यंत जिवंत ठेवायचा, आणि नंतर मी मेल्यानंतर चिता त्याने पेटवायची. आणि पुढे आपल्या गोव्यात एक घराणं आहे की मुलांनी ते चालू ठेवलेलं आहे, वडिलांपासून सुरू झालेलं आहे. आणि अक्कलकोटच्या पीठावर जे गजानन महाराज बसले होते, शेगावचे नाही, त्यांनी हे अग्निहोत्र रिवाईव्ह केलं. खूप मोठी कथा आहे, आत्ता ती नको. तर तो अग्निहोत्री ब्राह्मणाला, त्यांनी नदीच्या काठी असं एक झाड आहे, त्याला आपली एक पोटली म्हणतात ना, ती पोटली टांगली, ती खाली ठेवायची नसते. त्या पोटलीत काय काय आहे बघा. अरणी, अरणी म्हणजे रवी आपण म्हणतो ना, चर्नर, मंथन करायला लागतो ते. ती अरणी नाही, ती अरणी म्हणजे भांडं, आणि मंथन करायला लागते ती मंथा. आणि तुम्ही अजूनही बघा, चांगला यज्ञ करतात ना, त्यावेळेला ते भांडं लाकडाचं असतं. ती रवी चर्नर म्हणतात, तेही लाकडात. इतक्या वेगात ते फिरवतात की त्यातून हे बाहेर पडते ठिणगी. अरण्याला आग कशी लागते, वारा जोरात येतो, झाडावर झाडं घासतात, ती तर ओली असतात, पण घर्षण एवढं प्रचंड होतं की त्यातून ठिणगी पडते, आग लागते, आणि अरण्य जळून जा. बुशफायर ऑस्ट्रेलियात वगैरे तर महिने अरे काहीही केलं तरी ती आग थांबत नाही. इथे तसंच ते करायची. एक कापूस घेतलेला असतो काही जणांनी, आणि काही जणांनी वाळलेलं गवत. हे स्पार्क आला की कापसावर पकडायचा, फू करून अग्नी निर्माण करायचा, आणि त्या अग्नीनं यज्ञ पेटवायचा. काड्यापेटींनी नाही, कारण काड्यापेटीमध्ये फॉस्फरस आहे, केमिकल्स आहे. इकडे काय आहे, ते लाकूड आहे. मंत्र म्हणायचा आहे, ती मंथा वेगात फिरवायचे. आणि कापूस हा ऑर्गॅनिक आहे, जमिनीतून आलेला आहे. गवत हे ऑर्गॅनिक जमिनीतून आलेलं आहे, आणि नॅचरल आहे ना ते. तर त्यांनी ते करायचं. ते त्याचं साहित्य आहे. तूप आहे, आहुती वगैरे घालायला तांदूळ, तीळ आहेत, आणि अग्निहोत्र करण्यासाठी पात्र आहे. याची पोटली ती त्यांनी त्या झाडाला ठेवलेली आहे. फार नाट्यमय प्रसंग आहे. आणि तो आंघोळीला उतरतो.
सूर्याला वगैरे पूजा करतो. अजून सूर्य टेकलेला नाही, अस्ताला गेलेला नाही आहे, वेळ आहे. स्नान करतो, इतक्यात एक हरण येतं आणि हरणाला वगैरे मानेला जर खास सुटली तर ते पाय करून ते झाडाला वगैरे घासतात. ते हरण आलं, त्याच्या मानेला खाज सुटली आणि ते झाडाला घासत असताना त्याच्या शिंगात तो 12 शिंग असतो माहीत आहे ना, ब्रांच्ड हॉर्न, अशी शिंग फांद्या असलेलं, त्याच्यात ती पोटली अडकते. अडकल्यानंतर काय अडकलं म्हणून तो असं करतो, ते आणखीन अडकते, एन्टँगल ज्याला म्हणतात ना, पुन्हा अडकते. हरण धावत सुटतं. त्यावेळेला तो म्हणतो ब्राह्मण, अग्निहोत्री ब्राह्मण, की तुम्ही क्षत्रिय दिसता, रक्षण करा माझं आणि माझ्यापेक्षा माझ्या अग्निहोत्राचं. त्या हरणाला पकडा आणि माझ्या अग्निहोत्राचं साहित्य आणून द्या. हे तो युधिष्ठिर विचार करतो की पुण्य मिळवण्याची संधी आहे आणि ब्राह्मण प्रसन्न झाला. काय पाहिजे तर अज्ञातवासात लपण्याची संधी पाहिजे. त्याच्या मनात तेच आहे, लक्षात ठेवा. कुणीही आलं तर अज्ञातवासात आम्ही कुठे लपू, कसं लपू, कोणत्या रूपात लपू, उद्या फार सुंदर विषय हा. पण आता एवढंच लक्षात घ्या, हरिण जातं अदृश्य होतं पुढे. हे पांडव एवढे पळालेले असतात, त्यांना लागते ताण, खूप दूर आलेले असतात. आता परत जाऊन त्या ब्राह्मणाला काय सांगायचं, हरण मिळालं नाही, आणखीन शाप दिल तो. त्याच्यापेक्षा इथे बसूया, सगळ्यांना तहान लागलेली आहे, भरपूर पळत आलेले आहेत. नकुलाला सांगतो की जरा झाडावर चढून बघ, इकडे जलाशय कुठे आहे का, तळं वगैरे आहे का, कुठे पाणी प्यायला पाहिजे ना. नकुल म्हणतो इथे एक सुंदर तळ आहे. तर तो म्हणतो तू बाण्याचा जो भाटा असतो ना, बाणांचा भांडच असतं ना, बाण ठेवलेलं, ते रिकामं कर. तू आधी स्वतः पाणी पी आणि या भात्यात भरून आमच्यासाठी पाणी आण. आम्हाला त्या तळ्यापर्यंत जायला सुद्धा शक्ती उरलेली नाही आहे. तो म्हणतो मी जातो. हा टेकडीभर भाता घेऊन जातो पाणी आणण्यासाठी आणि पाण्याला हात लावणार इतक्यात तळ्याच्या पलीकडून आवाज येतो, हे तळं माझं आहे, माझ्या परवानगीशिवाय या तळ्याला हात लावाल तर मरून जाल, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यावेळेला नकुल म्हणतो एक तर तू दिसत नाही आहेस, अदृश्य वाणीनं बोलतोयस आणि मी असाही मरणारच आहे तहानेनं, तू काय मारणार आहेस मला, म्हणून हात लावतो आणि शकून तो नकुल मरून पडतो. अजून नकुल का आला नाही, सहदेव, हाच संवाद. तो म्हणतो तू कोण आहेस, प्रकट तरी हो ना. हात लावतो, भीम येतो, अर्जुन येतो, हे चौघही जण आलेले नाहीत. म्हटल्यानंतर युधिष्ठिर जातो आणि युधिष्ठिर विचार करतो की इथे संघर्ष म्हणजे युद्धाच्या खुणा नाही आहेत, माझ्या भावांच्या अंगावर जखमा नाही आहेत, इथे रक्त वगैरे सांडलेलं नाही. इतकंच काय, इथलं गवतसुद्धा दोघांनी अगदी बॉक्सिंग जरी केलं तरी गवत चेपेल ना, तसं काही झालेलं नाही आहे. मग म्हणतो इथे कोणती तरी शक्ती आहे. तो स्वतःभोवती फिरतो आणि तू कोण शक्ती असेल, भीमाला आणि अर्जुनाला मारणारी शक्ती ही सुपर पॉवर असली पाहिजे, तेव्हा तू महाशक्ती आहेस. मी तुला शरण जातो, मी तुझी कोणती सेवा करू, हे माझे भाऊ का मरून पडलेले आहेत. त्यावेळेला तो तेच सांगतो की ऐकलं नाही, माझं प्रश्नानं उत्तर नाही दिली आणि माझ्या समाधानासारखी उत्तरं पाहिजेत, तर आणि तरच मी परवानगी देईन. त्यावेळेला म्हणतो जरा प्रकट व्हा ना, मी कुणाशी बोलतो हे मला कळलं पाहिजे. समोर जे तळ्याचा दुसरा काठ आहे त्या झाडावर एक विरूपाक्ष यक्ष, विरूपाक्ष म्हणजे डोळ्यामध्ये आहे, विचित्र दिसणारा असा यक्ष. यक्ष म्हणजे माणसाच्या वर्षी यक्ष, किन्नर, हे यक्ष म्हणजे कुबेर वगैरे सगळे यक्ष होते, ज्ञानी होते. ते माझ्या प्रश्नांची उत्तर दे. मी यक्ष आहे, या तळ्यातले मासे आणि शैवाल म्हणजे ते शेवाळ येतं ना वरती, ते खाऊन जगणारं मी आहे. हे तळं माझं आहे, माझ्या परवानगीच्या, माझी परवानगी तेव्हाच मिळेल, माझ्या प्रश्नानं उत्तर दे. त्यावेळेला युधिष्ठिर, 100च्या वर प्रश्न विचारलेले आहेत, आपल्याला सगळा वेळ नाही. आणि मला आठवते की काही वर्षांपूर्वी म्हणजे 10-15 वर्षांपूर्वी मी इथे येतोय, मला वाटतं हा विषय इथे मांडलेला आहे. पण हा विषय एवढा चांगला आहे की पुन्हा, कारण ही बरीचशी मंडळी त्यावेळेला येत नव्हती. त्यावेळेला फक्त इथे विठ्ठल रखुमाई, मी आणि हे पुजारी वगैरे ही मंडळी एवढीच होती. कदाचित हा विषय त्यांनाही नवीन असेल, आपण मांडूया परत कधीतरी. पण हा विषय किती मजेदार आहे बघा. तो म्हणतो विचार प्रश्न, मी देतो उत्तर. प्रश्नोत्तरं उद्या विचारणार आहोत आपण, पण पहिल्यांदा जसे गमतीदार प्रश्न विचारतात ना, तसे म्हणतो की बघूया तुला किती ज्ञान आहे ते.
जन्मला आहे, जिवंत आहे, पण हलत नाही. हे रीड कोडं असतात ना, लहान मुलं वगैरे घालतात. असं कोण आहे की ज्याला शेंडी आहे, 2 डोळे आहेत, नाक आहेत, नारळ, हे उत्तर. आणि आपण म्हणायचं की नाही आम्हाला काही माहीत नाही, एवढी प्रवचनं करतात, काहीच माहीत नाही. हे गंमत असते. लहान मुलं नेहमीच आपल्याला म्हणतात काय एवढं ज्ञान सांगतात, हे साधं उत्तर आलं नाही. तसे हा प्रश्न आहे. पहिले 2-3 प्रश्न आहेत. एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे तिसरा आपण थांबूया. हा प्रश्न काय आहे लक्षात ठेवा. आणि उत्तर दिलेलं अंड आज जीव आहे, जन्मलेलं आहे, पण हलत नाही ना. अंड्याला हलवावं लागतं, अंड स्वतः हलत नाही. चांगलं उत्तर दिलेलं आहे. मग म्हणतो की डोळे झोपेत सुद्धा ज्याचे डोळे उघडे असतात असा कोण आहे? मासा. आपण बघा ना, बाजारात सगळे मासे डोळे वटारून बघत असतात, मेलेले असतात. कुणी मारलं, कारण त्याला पापणी नाही आहे. बांगडे वगैरे बघा ना, कुठलाही मासा डोळे उघडून म्हणजे त्याला झोपेत व्यवस्थाच नाही डोळे बंद करणे. आणि शेवटचं फार सुंदर उत्तर आहे. या पृथ्वीवर सगळीकडे गवत पसरलेलं आहे. गवतापेक्षा उदंड म्हणजे गवतापेक्षा अधिक काय आहे बघा. गवतापेक्षा अधिक काय आहे? युधिष्ठिराने उत्तर दिलं, माणसाच्या मनातल्या चिंता. गवत एक वेळ विष पेस्टिसाईड घालून संपवता येईल, जाळून संपवता येईल, पण माणसाच्या मनातल्या चिंता या गवतापेक्षा उदंड आहे. सुंदर उत्तर आहे. एकापेक्षा एक चांगली उत्तर. हा उद्याचा विषय आहे. त्या ठिकाणी आपण ताट बसूया, डोळे शांतपणे मिटून घेऊया. उद्या अज्ञातवास पर्व आणि हे यक्ष प्रश्न वनपर्वाचा शेवट. शांत. नेहमीप्रमाणे श्लोक आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सवीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल, रखुमाई आणि हनुमान दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.